नमस्कार. BMC लेक्चर सिरीज आज आपलं तिसरं लेक्चर. या अगोदर आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत. फर्स्ट लेक्चर BMC ॲक्ट 1888चं फक्त इंट्रोडक्शन होतं, ओळख होती. दुसऱ्या लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 1 BMC ॲक्ट 1888चा आपण कंप्लीट केला आहे आणि आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करतोय. सर्वांनी या आधीचे 2 व्हिडिओ बघून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहेत ते दोन्ही व्हिडिओ. त्यानंतरच आज तिसरा व्हिडिओ बघा. 2 लँग्वेजमध्ये 2 भाषेमध्ये हा ॲक्ट अवेलेबल आहे, इंग्लिश अँड मराठी. तुम्ही कुठला पण रेफर केला तरी चालेल. आपण दोन्ही ॲक्टची मदत घेऊन लेक्चर बनवत आहोत. मी इंग्लिशमध्ये ॲक्ट प्रिफर करतो कारण की तो थोडा सोपा वाटतोय ॲज कम्पेअर टू मराठी. 528 टोटल सेक्शन्स आहेत या ॲक्टमध्ये. 41 स्केड्यूल्स आहेत, 21 चॅप्टर्स आहेत, 130 पेक्षा जास्त अमेंडमेंट झालेले आहेत. 14 सप्टेंबरला पब्लिश झाला आणि त्याच दिवशी 14 सप्टेंबर 1888 ला लागू झाला. मेजर अपडेट 4 नोव्हेंबर 2019 ला या ॲक्टमध्ये झालेला आहे. हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इंट्रोडक्शन बघितलं, तो कुठे लागू होतो तो पण बघितलंय, डेफिनेशन्स बघितले आहेत, सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. हा मॅप आहे मुंबई महानगरपालिकेचा, हा पण आपण बघितलाय. हा आपला सिलेबस आहे निरीक्षक या पदासाठीचा. मराठी, इंग्लिश, GK, अंकगणित आणि बॉम्बे ॲक्ट 1888. GK मध्ये सर्व मुंबई रिलेटेडच आहे. हा ॲक्ट करताना ऑटोमॅटिकली आपला GKचा पण सेक्शन कव्हर होतोय, म्हणजे ही BMC लेक्चर सिरीज 130 मार्क्स कव्हर करते. जाहिरातमध्ये दिलेलं आहे की 528 कलम आहेत 1888 ॲक्टमध्ये, बट त्यापैकी कुठले वाचायचे आहेत आणि कुठल्या सेक्शन्सला प्रायोरिटी द्यायची आहेत तर आपण कम्प्लिटली ते फॉलो करतोय. काल आपण सेक्शन 3 हा कंप्लीट केलेला आहे. आज आपण सेक्शन 4, 5 आणि 6 to 34 या गोष्टीवर आपण फोकस करणार आहोत. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888 त्यामधले सर्वच सेक्शन करायचे नाहीयेत, फक्त एवढेच सेक्शन आपल्याला करायचे आहेत. वेळ मिळाल्यावर बाकी सेक्शनकडे आपण फक्त ओव्हरलुक करूया, बट सध्या प्रायोरिटी आणि फोकस फक्त याच सेक्शन्सवर आहे कारण की हे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेले आहेत, जाहिरातमध्ये हे दिलेले आहेत. काल आपण सेक्शन 3 बघितला, आज आपण सेक्शन 4, 5 आणि 6 to 34 यावर फोकस करणार आहोत. BMC ॲक्ट मध्ये किती चॅप्टर आहेत? टोटल 21 चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 1 ते चॅप्टर नंबर 21 हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. BMC ॲक्ट मधले सर्व स्केड्यूल्स आपण बघितलेले आहे, शेड्यूल A पासून शेड्यूल JJ पर्यंत. चॅप्टर नंबर 1 काल आपण कंप्लीट केलेला आहे. प्रिलिमिनरी चॅप्टर होता, 3 सेक्शन होते. हे तिन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. प्रिॲम्बल पण बघितलंय आपण या ॲक्ट मधलं. डेफिनेशन्स होत्या वेगवेगळ्या टर्म्सच्या, त्या सर्व बघितल्या आपण. हा एक 24 वॉर्डमध्ये डिवाइड केलेला मॅप आहे मुंबई महानगरपालिकेचा, तो पण आपण बघितलाय. 2 जिल्हे मिळून मुंबई महानगरपालिका बनते, मुंबई सिटी आणि मुंबई सबर्ब, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा. आज आपण आपलं 3rd लेक्चर BMC सिरीजचं सुरुवात करतोय. रोज आपण थोडं ते ॲक्ट मधलं आणि अवांतर BMC रिलेटेड पण नॉलेज घेतोय. तर सुरुवात करताना आपण थोडं BMC बद्दल बघूया. मुंबई महानगरपालिकेचा हा लोगो आहे, हा एम्बेलम आहे, हे चिन्ह आहे, हे बघून घ्या तुम्ही कसं आहे. तर
सर्वात टॉपला लायन आहे, सर्वात बॉटमला लोटस कमळ फूल आहे आणि ते फूल आणि त्याच्या पाकळ्या या साईडला अशा दाखवलेल्या आहेत. हे लोटसचं फूल बहरलेलं आहे, फुललेलं आहे आणि त्याच्या पाकळ्या आहेत. हे असं हा लोगो आहे. त्यानंतर या लोगोमध्ये एक वाक्य आहे, यतो धर्म स्ततो जया. त्यानंतर या लोगोमध्ये 4 कंपार्टमेंट आहेत. ही साइड आहे लेफ्ट साइड, ही साइड आहे राइट साइड, हे आहे टॉप लेफ्ट, हे आहे बॉटम लेफ्ट, टॉप राइट, बॉटम राइट. ठीक आहे. आता आपण या लोगो बद्दल बघूया. जर एखादा क्वेश्चन या लोगोवर एम्बलेम वर आला तर आपला मार्क्स गेले नाही पाहिजे. परत सांगतोय, 4 कंपार्टमेंट आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि फोटो पण बघून घ्या. इथे गेटवे ऑफ इंडिया आहे, इथे 3 जहाज दाखवलेले आहेत, इथे मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंगचा फोटो आहे आणि इथे एक व्हील आहे, त्या व्हील मध्ये फॅक्टरी किंवा कंपनी किंवा इंडस्ट्रीचा फोटो आहे. ठीक आहे. एम्बलेम ऑफ BMC, 4 panel shield supported by an intervening floral border in gold. 4 panel 1 2 3 4, 4 panel shield supported by intervening. हे बघा, लोटसचे फ्लावरचे जे दाखवलेलं आहे हे सिम्बॉलायझिंग आहे. फक्त हे पाकळ्या जे आहेत या एकामेकात गुंतलेल्या आहेत आणि हे गोल्डन कलरची बॉर्डर आहे या पूर्ण लोगोला. लोटस इज ब्लूमिंग ॲट द बॉटम. हे बघा, लोटस इज ब्लूमिंग ॲट द बॉटम सिम्बॉलायझेस प्युरिटी अँड ब्युटी. त्यानंतर लायन ॲट द टॉप सिम्बॉलायझेस करेज, नोबिलिटी, रॉयल्टी आणि स्ट्रेंथ. ठीक आहे. लायन. त्यानंतर टॉप लेफ्टला आहे गेटवे ऑफ इंडिया. हे बघा, टॉप लेफ्टला आहे गेटवे ऑफ इंडिया, वन ऑफ मुंबईज मोस्ट प्रॉमिनंट लँडमार्क, सर्वात इम्पॉर्टंट स्थळ मुंबई शहरातलं. सिग्निफाईज द पोझिशन ऑफ मुंबई ॲज गेटवे टू इंडिया. टॉप राईट इथे आहे सिम्बॉलिक फॅक्टरी, एका कंपनीचं किंवा फॅक्टरीचं एक डायग्राम आहे, चिन्ह आहे. ते काय दर्शवते? सिग्निफाईज इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स ऑफ मुंबई. ठीक आहे. बॉटम लेफ्टला काय आहे? 3 सेलिंग शिप्स, 3 शिप्स दाखवलेले आहेत. ते काय डिनोट करते? ते काय दर्शवते? मुंबईचे इम्पॉर्टन्स ॲज अ पोर्ट अँड कमर्शियल सेंटर. अनेक बंदर आहेत मुंबई शहरामध्ये. फेमस तुम्हाला माहिती आहे JNPT हा पोर्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे सर्व गोष्टीसाठी फेमस आहे. त्यानंतर बॉटम राईटला आहे कॉर्पोरेशनची बिल्डिंग, मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग. ते काय रिप्रेझेंट करते? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन मुंबई. ठीक आहे. जनतेचं आहे ही बिल्डिंग. जनतेतून निवडून आलेले लोक कॉर्पोरेशनमध्ये जातात आणि ते कॉर्पोरेशन रन करतात. नंतर मोटो, मोटो विचारला तर मोटो काय आहे? यतो धर्मस्ततो जय. यतो धर्मस्ततो जया. यतो धर्मस्ततो जया. वेअर देअर इज रायटियसनेस देअर शॅल बी व्हिक्टरी. ठीक आहे. हा त्याचा अर्थ आहे. तो लोगो किंवा तो मोटो जो आहे त्या लोगोच्या खाली दिलेला मोटो तो संस्कृत भाषेत आहे आणि तो गोल्डन कलर मध्ये आहे आणि तो बॉटमला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही चांगले कामं करत राहा, तुमचा विजय नक्की आहे हेच दाखवते ते. वेअर देअर इज रायटियसनेस, जिथे तुम्ही इथिकली, मॉरली, नैतिकतेने काम करणार, तुमचा विजय नक्की आहे. देअर शॅल बी व्हिक्टरी. आता सेम लोगो परत एका ठिकाणी सापडतो.
यतो धर्मा ततो जया इज अ संस्कृत फ्रेज दॅट मीन्स वेअर देअर इज धर्मा देअर विल बी व्हिक्टरी. इट इज अ स्लोगन ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. मुंबई महानगरपालिकेच्या एम्बलेम मध्ये जो मोटो आहे यतो धर्मस ततो जया, हा सेम स्लोगन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया पण यूज करते. ठीक आहे. एखादा क्वेश्चन आला मुंबई महानगरपालिकेचा जो मोटो आहे तो अजून कुठे यूज होतो, तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. वेअर देअर इज ॲडरन्स टू राईट ॲक्शन देअर ओनली लाईज व्हिक्टरी. इम्प्लाइज दॅट व्हेरेवर देअर इज रायटियसनेस व्हिक्टरी विल फॉलो. जर तुम्ही नैतिकतेने काम करत असाल तर तुमचं चांगलंच होणार आहे, तुमचा विजयच होणार आहे. त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपल्याला तो काही मोठो पाठ नाही करायचा आहे, पण आहे. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा, यतो धर्मस ततो जय हा त्याचा मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये लोगो आहे. आज आपण चॅप्टर 2 बघतोय. त्या चॅप्टर 2 मध्ये सेक्शन नंबर 4 ते सेक्शन नंबर 60, 4 to 60 एवढे सेक्शन्स आहेत. सर्व आजच बघणार नाही आहेत आपण, त्यातले अर्धे आज बघू, अर्धे नंतर बघूया. BMC ऍक्ट 1888 बघतोय आपण. चॅप्टर नंबर 2 त्याचं नाव आहे द म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. चॅप्टर नंबर 2 चं नाव काय? म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये किती सेक्शन आहेत? सेक्शन नंबर 4 ते सेक्शन नंबर 60. ठीक आहे. आज आपण सर्व सेक्शन्स चॅप्टर नंबर 2 मधले बघणार नाही आहोत, त्यातले अर्धेच बघणार आहोत. आपल्याला जो सिलेबस दिलेला जाहिरातमध्ये ते बघा, इथे लिहिलेलं आहे कलम 4, कलम 5 आणि कलम 6 ते 34 हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डायरेक्ट कलम 61 आहे. म्हणजे आपल्या चॅप्टर 2 मध्ये सेक्शन नंबर 4 to 60 आहे. बट ते सर्वच इम्पॉर्टंट आहे का? तर नाही. 4 ते 34 इथे लिहिले ना, सेक्शन नंबर 4, 5 आणि 6 to 34 म्हणजे 4, 5, 6 ते 34. 4, 5, 6 ते 34 म्हणजेच काय? 4 to 34 हे एवढेच सेक्शन आपल्याला बघायचे आहेत त्या चॅप्टर नंबर 2 मधले. बाकी सेक्शन आपण वरच्यावर एकदा ओव्हरलुक करूया. ठीक आहे. चॅप्टर नंबर 2 त्याचं नाव काय आहे? म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन. मराठीत काय म्हणणार आपण त्याला? महानगरपालिकेची रचना. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 मध्ये द म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन हे त्या चॅप्टरचं नाव. तेवढे सेक्शन किती आहेत? त्यामध्ये 4 ते 60. त्यामध्ये काही सब चॅप्टर्स आहेत. ते कुठले आहेत? तर ते हे आहेत. आता सब चॅप्टर्स कसे दिसतात ते तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा इथे, हा आहे आपला चॅप्टर नंबर 2 ऍक्ट मधला. त्याचं नाव आहे म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन, महानगरपालिकेची रचना. त्यामध्ये सब चॅप्टर आहे बघा. हा एक चॅप्टर आहे म्युनिसिपल ऑथॉरिटीज. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नंतर ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन, टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर्स. त्यानंतर आहे क्वालिफिकेशन्स अँड डिस्क्वालिफिकेशन्स ऑफ वोटर काउन्सिलर्स. त्यानंतर आहे म्युनिसिपल इलेक्शन रोल, इलेक्शन ऑफ काउन्सिलर्स. नंतर आहे अपॉइंटमेंट ऑफ काउन्सिलर्स बाय स्टेट गव्हर्नमेंट. नंतर प्रोसिडिंग्स ऑफ कॉर्पोरेशन्स, मेयर, फीज अँड अलाउन्सेस, कमिटीज, ward committees, provisions regarding validity of proceedings, the municipal commissioner, the director, deputy municipal commissioner, remuneration of commissioner, director and deputy commissioner, provisions for absence of commissioner, director or deputy commissioner. त्यानंतर disqualification of commissioner, director, deputy commissioner. आणि शेवटचा आहे सब चॅप्टर द जनरल मॅनेजर, महाव्यवस्थापक. नंतर आपला चॅप्टर 3 चालू होतो. तर चॅप्टर 2 मध्ये हे काही सब चॅप्टर्स आहेत. तर प्रत्येक सब चॅप्टर मध्ये काही काही सेक्शन्स आहेत, 5-5, 6-6 सेक्शन्स आहेत. तेच मी नावं आपल्या स्लाइड मध्ये लिहिलेले आहेत. तर तुम्हाला सेक्शन 4 to 60 हा कुठला चॅप्टर आहे तर चॅप्टर 2 हे माहित पाहिजे. त्या चॅप्टरचं नाव काय आहे? म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन किंवा महानगरपालिकेची रचना हे माहित पाहिजे. त्यामध्ये सब चॅप्टर कुठले आहे हे पण माहित पाहिजे. त्यामुळे आपण याच्यावर फोकस करतोय. आता हा जो सब चॅप्टर आहे म्युनिसिपल ऑथॉरिटी, त्यामध्ये फक्त एकच सेक्शन आहे, 4 नंबरचं सेक्शन. नंतर
म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा दुसरा सब चॅप्टर आहे, त्यामध्ये 3 सेक्शन आहे, 5A 5B. नंतर पुढचा एक सब चॅप्टर आहे ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन, टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर्स. यामध्ये किती सेक्शन आहे? सेक्शन 6, 6A, 6B, 7, 7A, 7B, 8, 9, 10 हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे मी एकाच ठिकाणी इथे लिहिलेलं आहे चॅप्टर नंबर 2 मधले. त्या चॅप्टर नंबर 2 चं हेडिंग काय आहे, टायटल काय आहे, तर म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये टोटल किती सेक्शन आहेत? सेक्शन 4 to 60. त्यामध्ये काही सब चॅप्टर आहेत, ते कुठले आहेत? तर ते हे आहेत: म्युनिसिपल ऑथॉरिटीज, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन, टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर्स, क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटर्स अँड काउन्सिलर्स, म्युनिसिपल इलेक्शन रोल, इलेक्शन्स ऑफ काउन्सिलर्स, अपॉइंटमेंट ऑफ काउन्सिलर्स बाय स्टेट गव्हर्नमेंट, proceedings of the corporation, mayor, fees and allowances, committees, wards committees, provisions regarding validity of proceedings, the municipal commissioner, the director, deputy municipal commissioner, remuneration of commissioner, director and deputy commissioner, provisions for options of commissioner, director or deputy commissioner on leave, डिस्क्वालिफिकेशन ऑफ कमिशनर, डायरेक्टर अँड डेप्युटी कमिशनर आणि द जनरल मॅनेजर. हे एवढे सब चॅप्टर आहेत. प्रश्न जर विचारला वॉर्ड कमिटी हे कुठल्या चॅप्टर मध्ये येते, तर तुम्हाला चॅप्टर नंबर 2 मध्ये कळलं पाहिजे की वॉर्ड कमिटीज हा एक चॅप्टर येतो. त्यांनी विचारलं द म्युनिसिपल कमिशनर हे कुठल्या चॅप्टर मध्ये येते, बॉम्बे ऍक्ट ऑफ 1888 च्या, तर चॅप्टर नंबर 2 मध्ये द म्युनिसिपल कमिशनर येते. हे असे काही क्वेश्चन्स होतील, हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा हा व्हिडिओ बघता बघता साईडला तुमची जी PDF असेल या ऍक्टची, ते पण बघत राहा, तुम्हाला इझी वाटेल. आता टोटल या चॅप्टरमध्ये किती सेक्शन्स आहेत? सेक्शन 4 to सेक्शन 60. त्यामधले सर्वच महत्वाचे आहेत का? तर नाही. त्यातले कुठले इम्पॉर्टंट आहेत? सेक्शन 4 इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये म्युनिसिपल ऑथॉरिटीज बद्दल सांगितलेलं आहे. सेक्शन 5 इम्पॉर्टंट आहे, कंपोजिशन ऑफ कॉर्पोरेशन सांगितलेले आहे. सेक्शन 6 इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन सांगितलेलं आहे. सेक्शन 6A टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर, याला आपण मराठीत काय म्हणतो? पालिका सदस्यांची कालावधी, म्हणजे नगरसेवकांचा कालावधी. 6B हा इम्पॉर्टंट आहे सेक्शन, इलेक्शन टू कॉन्स्टिट्यूट कॉर्पोरेशन, महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक. नंतर सेक्शन 14 इम्पॉर्टंट आहे, क्वालिफिकेशन फॉर इलेक्शन ॲज अ काउन्सिलर ॲट अ वॉर्ड इलेक्शन. त्यालाच आपण मराठीत काय म्हणणार? प्रभागाच्या निवडणुकीत पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी जे काय क्वालिफिकेशन लागतं त्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. सेक्शन 16 डिस्क्वालिफिकेशन ऑफ बिंग काउन्सिलर. ठीक आहे. नंतर सेक्शन 33 हा एक इम्पॉर्टंट आहे, इलेक्शन पेटिशन्स टू बी हर्ड अँड डिस्पोज बाय चीफ जज ऑफ अ स्मॉल कॉज कोर्ट. जेव्हा आपण हा एक एक सेक्शन बघू तुम्हाला ते कळेल काय नेमकं त्यामध्ये. ठीक आहे. 33 नंबरचा सेक्शन इम्पॉर्टंट आहे. एखादा नगरसेवक जर डिस्क्वालिफाय झाला तर तो कोणाकडे जाणार, कुठे दाद मागणार, तर तो स्मॉल कॉजेस कोर्ट इथे जाऊन त्याची याचिका टाकणार. त्याला आपण लघुवाद न्यायालय म्हणतो. ठीक आहे. तिथंच त्याची सुनावणी होईल आणि तिथेच त्याचा निकाल काढण्यात येईल आणि तो जो जज आहे, मुख्य न्यायाधीश जे आहेत, ते जे निर्णय देतील तो अंतिम राहील. 37 सेक्शन मध्ये मेयर आणि डेप्युटी मेयर बद्दल सांगितलंय. जर एखादा क्वेश्चन आला की मेयर आणि डेप्युटी मेयर बद्दल कुठल्या सेक्शन मध्ये सांगितलंय, तर 37 सेक्शन चॅप्टर 2 मध्ये 37 सेक्शन मध्ये महापौर आणि उपमहापौर याबद्दल सांगितलेलं आहे. 37IA मध्ये काय सांगितलेलं आहे किंवा 37(1) हा जो आहे ना, हा आहे 37(1)A. यामध्ये सांगितलेलं आहे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेता. 37(1)A पुन्हा कंसात 1 तो जो आहे लीडर ऑफ हाऊस म्हणजे सभागृहाचा नेता. त्यानंतर 42 नंबरचं इम्पॉर्टंट आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीची रचना. क्वेश्चन विचारला स्टँडिंग कमिटी बद्दल कुठे उल्लेख आहे, तर सेक्शन 42 मध्ये उल्लेख आहे, चॅप्टर 2 मध्ये, बॉम्बे ऍक्ट ऑफ 1888.
त्यानंतर 50 नंबरचा सेक्शन इम्पॉर्टंट आहे, तो कुठला आहे? कॉन्स्टिट्यूशन ऑफ ब्रिहम मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कमिटी अँड टर्म ऑफ ऑफिस ऑफ इट्स मेंबर. ठीक आहे, बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीची रचना. 50 TT हा खूप इम्पॉर्टंट आहे, विसरू नका. कॉन्स्टिट्यूशन ऑफ वॉर्ड कमिटीज खूपच इम्पॉर्टंट आहे. 50 TT लक्षात ठेवा. प्रभाग समितीची रचना 50 TT मध्ये सांगितलेले, मराठीत काय होईल? 50 TT. ठीक आहे. 54 नंबरचं इम्पॉर्टंट आहे, कारण की अपॉइंटमेंट ऑफ कमिशनर, आयुक्ताची नेमणूक. नंतर 57 सॅलरी ऑफ कमिशनर, ड्युटीज, आयुक्ताचे वेतन आणि आयुक्ताचे कर्तव्य. 60 नंबरचा पण इम्पॉर्टंट आहे, डिस्क्वालिफिकेशन ऑफ कमिशनर, डायरेक्टर, डेप्युटी कमिशनर, म्हणजे महानगरपालिकेचे जे आहेत आयुक्त, संचालक आणि उपायुक्त. ठीक आहे, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन. ठीक आहे, याबद्दल 60 मध्ये सांगितलेलं आहे. तर 4 ते 60 हे एवढे सेक्शन आहे चॅप्टर 2 मध्ये, पण त्यातले सर्वच इम्पॉर्टंट आहे का? तर नाही, त्यातले हे एवढे इम्पॉर्टंट आहेत. सिलेबसमध्ये तर 4 ते 34 हे खूप इम्पॉर्टंट सांगितलेले, ते आपण बघणार आहोतच. पण त्यातल्या त्यात 4 ते 60 मधले हे सर्व सेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचे नाव काय ते पण सांगितलेले. मी इंग्लिशमध्ये वाचतो, याचा अर्थ असा नाहीये की मराठीचं तुम्ही रेफर करायचं नाही, तुम्ही मराठीचं बघा, सेम आहे. बट वेळ कमी आहे, त्यामुळे इंग्लिश आणि मराठी दोन्ही एकदाच बघू शकत नाही आपण. आता ह्या 2-3 गोष्टी येतील या ऍक्ट मध्ये, ते पण महत्वाचं आहे. इथं लिहिलेलं आहे 227 काउन्सिलर्स, म्हणजे 227 नगरसेवक आहेत मुंबई महानगरपालिकेत. त्या अगोदर ते किती होते? 221 होते, हे लक्षात ठेवा. पण 7 सप्टेंबर 2001 पासून त्याची संख्या 227 झाली, हे लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. 221 नगरसेवक होते, ते 227 झाले. ते कधी झाले? 7 सप्टेंबर 2001 पासून. ठीक आहे, नेहमी सप्टेंबर महिना झालेला आहे या ऍक्ट मध्ये. 1 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 7 सप्टेंबर. मी काय बोलतो हे लक्षात आलं असेल, ज्यांनी 2 व्हिडिओ अगोदरचे बघितले असेल त्यांना. नेमकं 2022 मध्ये रिसेंटली 227 चे 236 करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे जेव्हा ते साहेब जेव्हा चीफ मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी 236 पर्यंत नेलं होतं हे प्रभाग. बट बॉम्बे हायकोर्टनं ते कट केलंय, कॅन्सल केलंय आणि 227 ठेवलंय. ठीक आहे, तर सध्या किती आहेत? 227 नगरसेवक आणि 227च वॉर्ड आहेत किंवा प्रभाग आहेत. ठीक आहे, एका वॉर्डातून एक नगरसेवक. त्यानंतर दुसरा पॉइंट, 1/2. These words were substituted for the word 1/3 by Maharashtra Act number 20 of 2011 section 2. काय होतं की महिलांना 1/3 रिझर्वेशन होतं, 33% रिझर्वेशन होतं लोकल गव्हर्नमेंटमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% महिलांना आरक्षित होतं महिलांसाठी. तर 33चं 50% पर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेऊन गेलं ते 2011 मध्ये. ठीक आहे, आता मुंबई महानगरपालिकेत जेवढे काही प्रभाग असतील 227, ठीक आहे, त्याचे 50% महिलांसाठी आहे, फिमेल रिझर्वेशन आहे. ठीक आहे, कळत मी काय म्हणतोय? तर म्हणजे जवळपास 114 वॉर्ड किंवा नगरसेवकाच्या सीट ह्या महिलांसाठी आहेत 227 पैकी. 1/2 of the total number of seats to be filled by direct election shall be reserved for women. जनतेतून जे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यातले 50% हे महिला असतील. बीएमसी चे कामं कुठले काय आहेत? बीएमसी वर्क अक्रॉस वॉटर सप्लाय, क्लिनलीनेस, फायर अँड डिझास्टर, ऑपरेशन मॅनेजमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, एज्युकेशन, ओपन स्पेसेस मॅनेजमेंट, गार्डन्स, पार्क, प्लेग्राउंड, हेरिटेज कन्झर्वेशन, त्याचं रिस्टोरेशन, providing amenities such as auditorium, swimming pool, etc., facilitating public transport, buses, besides building infrastructure such as road, bridges, coastal roads. तर BMC चे कामं वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. क्लिनलीनेस असेल, फायर रिलेटेड असेल, शिक्षण असेल, प्लेग्राउंड असतील, ओपन स्पेसेस ठेवायचे असतील, स्विमिंग पूल असतील, ऑडिटोरियम असतील, त्यानंतर
पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, रोड असतील, ब्रिज असतील, हे सर्व गोष्टींमध्ये बीएमसी लक्ष घालते. आता बघा, आपण सरळ आता आपल्या ऍक्टकडे जाऊया, त्यानंतर ह्या गोष्टी आपण बघूया. या इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपण आपल्या ऍक्टकडे जाऊया. हा आपला ऍक्ट, चॅप्टर नंबर 2, द म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन आणि म्युनिसिपल ऑथॉरिटीज. पहिला सेक्शन आहे म्युनिसिपल ऑथॉरिटीज. आता याचा अर्थ काय ते खाली बघूया आपण. आपल्या सरळ आपण आपल्या सेक्शनवर जाऊया, 4 नंबरच्या सेक्शनवर. हे 35 आहे, 71, 60. आता येतोय आपण आपल्या मेन मुद्द्याकडे. सर्वांनी हा ऍक्ट आपल्या साईडला ओपन करून ठेवा मोबाईलमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय तर दुसऱ्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही झेरॉक्स काढली असेल तिथे हा ओपन करून ठेवा. त्याशिवाय म्हणजे थोडं इझी जाईल तुम्हाला, त्यामुळे सांगतोय की ह्या साईडला ओपन करून ठेवा. चॅप्टर नंबर 2 ची सुरुवात आपण करतोय. आय होप सो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे ओपन केलेलं असणार. आणि हा व्हिडिओ शेअर पण करत राहा, कारण की फर्स्ट व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आहे, सेकंड व्हिडिओला थोडा कमी रिस्पॉन्स आहे. आपण युट्यूबवर व्हिडिओ घेतल्यानंतर बाकी अदर युट्यूबर्सने पण व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. काही लोकांचे पेड कंटेंट आहे, आपला फ्रीमध्ये कंटेंट आहे. बट या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स आला तरच नेक्स्ट हे व्हिडिओ येत राहतील, कारण की जर बघतच नसेल कोणी तर मग आपला टाइमपास करण्यात काही अर्थ नाहीये. इम्पॉर्टंट डेज आहेत समोर. राज्यसेवाची पण तारीख आलेली आहे. एक नवीन अपडेट आहे, 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा होईल. म्हणजे फक्त 2 महिने हातात आहे. त्यामध्ये दिवाळी राहील मधात. त्या सर्व गोष्टीचा विचार करून, टाइमच वेळेचं बंधन खूप आहे आपल्याकडे, त्या सर्वांचा विचार करून आपण लेक्चर घेतोय. तुमचा रिस्पॉन्स असेल, तुमचा इंटरेस्ट असेल तरच आपण हे सिरीज कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण आता सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 2, द म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच काय, महानगरपालिकेची रचना. आता या महानगरपालिकेमध्ये इम्पॉर्टंट ऑथॉरिटीज कुठल्या आहेत, प्राधिकरणे ज्याच्याकडे पॉवर्स आहेत ते कुठले आहेत, इम्पॉर्टंट ऑथॉरिटीज म्हणजेच म्युनिसिपल ऑथॉरिटीज. सेक्शन 4चं नाव काय आहे, म्युनिसिपल ऑथॉरिटीज. यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, अ कॉर्पोरेशन, स्टँडिंग कमिटी, इम्प्रूव्हमेंट कमिटी, त्यानंतर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कमिटी, एज्युकेशन कमिटी, वॉर्ड कमिटी, मेयर, म्युनिसिपल कमिशनर आणि जनरल मॅनेजर ऑफ बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. लक्षात घ्या, सेक्शन 4चं नाव आहे म्युनिसिपल ऑथॉरिटीज. यामध्ये सांगितलेलं आहे की महानगरपालिकेमधले महत्वाचे ऑथॉरिटीज कुठले आहेत. तर सेक्शन 4 सब सेक्शन ए मध्ये सांगितलेलं आहे कॉर्पोरेशन. सेक्शन 4 सब सेक्शन बी मध्ये सांगितलेलं आहे स्टँडिंग कमिटी. सेक्शन 4 सब सेक्शन सी मध्ये सांगितलेलं आहे अँड इम्प्रूव्हमेंट कमिटी. क्वेश्चन तर असा आला, सेक्शन 4 सब सेक्शन एफ मध्ये काय आहे, तर सेक्शन 4 सब सेक्शन एफ मध्ये सांगितलेले वॉर्ड कमिटी. वॉर्ड कमिटी, प्रभाग समिती. मॅच द फॉलोइंग मध्ये ते टाकतील 4A, 4B, 4C, 4D. ठीक आहे, असं देतील मॅच द फॉलोइंग मध्ये 4A, 4B, 4C, 4D आणि जोड्या लावा विचारतील. इथे देतील कॉर्पोरेशन, इथे देतील महापौर, मेयर, इथं देणार इम्प्रूव्हमेंट कमिटी, इथं देणार स्टँडिंग कमिटी. तर 4A काय आहे, कॉर्पोरेशन. 4B काय आहे, स्टँडिंग कमिटी. 4C काय आहे, इम्प्रूव्हमेंट. अशा जोड्या लावा येऊ शकतात. त्यामुळे हे बारीक गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे, टोटल किती ऑथॉरिटीज आहेत, A, B, C, D
EFGHI. कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका, स्टँडिंग कमिटी म्हणजे स्थायी समिती, इम्प्रुव्हमेंट कमिटी म्हणजे सुधार समिती, बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कमिटी म्हणजे बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती, एज्युकेशन कमिटी म्हणजे शिक्षण समिती, वॉर्ड कमिटी, प्रभाग समिती, मेयर, महापौर, महानगरपालिका कमिशनर, महानगरपालिका आयुक्त आणि जनरल मॅनेजर ऑफ बृहमुंबई म्हणजे महाव्यवस्थापक बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाचा. ठीक आहे, हे सर्व इम्पॉर्टंट ऑथॉरिटीज आहेत. म्हणजे म्युन्सिपल कमिशनरकडे पण काही पॉवर्स आहेत, मेयरकडे पण काही पॉवर आहेत, वॉर्ड कमिटीकडे काही पॉवर आहेत, शिक्षण समितीकडे काही पॉवर्स आहेत, बेस्टकडे काही पॉवर आहेत, स्थायी समितीकडे काही पॉवर्स आहेत आणि कॉर्पोरेशनकडे तर स्वतःकडे पॉवर आहेतच. हे आहेत ऑथॉरिटीज. त्यानंतर 5th नंबरचा आहे आपला सेक्शन कंपोजिशन ऑफ कॉर्पोरेशन. म्हणजेच काय, महानगरपालिकेची रचना. कंपोजिशन ऑफ कॉर्पोरेशन, महानगरपालिकेची रचना, हे सेक्शन 5 मध्ये सांगितलेलं आहे. द म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा त्याचा सब चॅप्टर आहे, नेम ऑफ द सब चॅप्टर. काय सांगितलेलं आहे बघा. द कॉर्पोरेशन शाल कन्सिस्ट 227 काउन्सिलर्स डायरेक्टली इलेक्टेड ॲट द वॉर्ड इलेक्शन. प्रत्यक्ष निवडून 227 नगरसेवक येतील, हे सरळ सरळ त्यांनी सांगितलेले. त्यानंतर 5A मध्ये ते सांगितलंय. 5B मध्ये काय सांगितलंय, 5 नॉमिनेटेड काउन्सिलर्स हॅव्हिंग स्पेशल नॉलेज ऑर एक्सपिरियन्स इन म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन टू बी नॉमिनेटेड बाय कॉर्पोरेशन इन द प्रिस्क्राइब्ड मॅनर. बी मध्ये सांगितलेलं आहे, नामनिर्देशित किती लोक राहतील, 5 लोक राहतील. 5 पालिका सदस्य हे नॉमिनेटेड राहतील आणि 227 हे जनतेतून निवडून येतील. ठीक आहे, जनतेतून निवडून येतील किती, 227, आणि नॉमिनेटेड राहतील 5. त्यांनी विचारलं 5B मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सेक्शन 5B मध्ये सांगितलेलं आहे 5 नॉमिनेटेड काउन्सिलर्स. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 5A, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच मी घेतोय. 5A मध्ये सांगितलेलं आहे, याचं नाव काय आहे, या 5A टायटल काय आहे, रिझर्वेशन ऑफ सीट्स. रिझर्वेशन ऑफ सीट्स सांगितलेले आहे 5A मध्ये. जागा राखून ठेवायच्या आहेत हे सांगितलेलं आहे 5A मध्ये. आता आपण बघूया. Notwithstanding anything contained a clause A of subsection 1 of section 5 or in section 19 for the purpose of any general election held after the commencement of the Maharashtra Municipal Corporation and Municipal Council Amendment Act 1994, such number of seats out of total number of seats to be filled in by direct election shall be reserved for the members belonging to scheduled caste, scheduled tribe, women and backward class of citizens as provided in subsections 2 to 5. आता काय सांगितलं यात नाही का, थोडक्यात की जेव्हा इलेक्शन होणार त्यामध्ये काही जागा राखून ठेवायच्या आहेत. SC साठी काही जागा राखून ठेवायच्या आहेत, ST साठी, काही वुमन साठी आणि काही OBC साठी किंवा अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, SBC असेल, त्या सर्वांसाठी राखून ठेवायचे आहेत. ठीक आहे, एवढं सांगितलंय, जास्त डिटेलमध्ये जायचं काम नाही. त्यानंतर 5A मध्येच सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे, द नंबर ऑफ सीट्स टू बी रिझर्व्ड फॉर द मेंबर्स बिलॉंगिंग टू द शेड्यूल कास्ट shall be as nearly as may be the same proportion to the total number of seats to be filled in the direct election in corporation as population of the scheduled caste in Mumbai be as to the total population. जेवढी टोटल लोकसंख्या राहील मुंबई महानगरपालिकेच्या अंडर, त्यामध्ये जेवढं प्रमाण SC लोकांचं राहील त्या प्रमाणातच सीट त्यांना देण्यात येतील नगरसेवकांच्या. ठीक आहे, समजा 100 लोक राहतात महानगरपालिकेत, त्यातले 10 लोक SC आहेत, तर 10 नगरसेवक किंवा त्या प्रोपोर्शन मध्ये जे काय असतील तेवढे सीट देण्यात येतील. आपण सांगितलं की 100 लोक राहतात महानगरपालिकेत. ठीक आहे, आणि या 100 महानगरपालिकेच्या लोकांसाठी 100 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत, तर 10 SC लोक असतील तर 10 नगरसेवक SCचे राहतील. हे असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. मला काय म्हणायचंय, माझ्या भावना समजून घ्या, कुठे चुका होत असतील तर त्या माफ करा. बट महत्वाचं काय आहे की तुम्हाला
फक्त थोडक्यात एक आयडिया आली पाहिजे, तुम्हाला सर्व या लेक्चरमध्ये कळून आलं पाहिजे की नेमकं काय सांगितलंय ऍक्टमध्ये. नंतर तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला ते गोष्टी कळतील. 5(2) मध्ये सांगितलेलं आहे की एससीचं जेवढं प्रमाण असेल तेवढंच त्यांना जागा देण्यात येईल. पुढे सांगितलेलं त्यामध्येच 1/2 ऑफ द टोटल नंबर ऑफ सीट्स रिझर्व्ड अंडर द क्लॉज ए शॅल बी रिझर्व्ड फॉर द वुमन. आता समजा एससीच्या काही जागा रिझर्व्ह असतील, त्यातल्या पण अर्ध्या ह्या वुमनसाठी पाहिजे. म्हणजे एससीच्या जर 10 जागा त्यांनी रिझर्व्ह केल्या, त्यातल्या 5 जागा ह्या महिला आणि एससी साठी पाहिजे, फिमेल एससी पाहिजे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि जिथे फक्त एकच सीट आहे एससी साठी, तिथे गरज नाहीये की ती सीट वुमनलाच दिली पाहिजे. तिथे मग नो सीट शॅल बी रिझर्व्ड फॉर वुमन बिलॉंगिंग टू एससी. ठीक आहे. पुढे द नंबर ऑफ सीट्स टू बी रिझर्व्ड फॉर द मेंबर्स बिलॉंगिंग टू शेड्यूल्ड ट्राईब. यामध्ये तेच सांगितलंय, जेवढी लोकसंख्या आदिवासी किंवा एसटी कम्युनिटीची असेल मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात, तेवढेच सीट त्यांना देण्यात यावे. आणि जेवढ्या सीट त्यांना देण्यात आल्या त्यातल्या 1/2, त्यातल्या अर्ध्या त्यांच्या महिलांसाठी असतील. आणि जर ती एकच सीट असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाची एसटी साठी, तर त्यातली वुमनसाठी देण्यात यावी असं बंधन नाहीये. हे एवढं सांगितलेलं इथे. चला पुढे 27% सीट्स टू बी रिझर्व्ड फॉर बॅकवर्ड क्लास. आतापर्यंत काय होतं की जेवढी लोकसंख्या आहे त्यामध्ये एससी कॅटेगरी किती आहे तेवढ्या प्रमाणात त्यांना सीट देण्यात यावी. जेवढी लोकसंख्या आहे महानगरपालिका क्षेत्रात त्यामध्ये एसटी कम्युनिटी किती आहे त्यांना तेवढे सीट देण्यात यावे. बट ओबीसीच्या बाबतीत तसं नाहीये. ओबीसी सांगितले जेवढे काही लोक असतील त्याच्या 27% सीट बॅकवर्ड क्लाससाठी रिझर्व्ह करण्यात येतील. म्हणजे 27% नगरसेवक हे मागासवर्ग या प्रवर्गातील असतील. आणि त्या 27% पण 1/2 हे महिला असतील. ठीक आहे. कळलंय? एवढंच सांगितलेलं आहे मित्रांनो, बाकी काहीच डोकं लावायचं काम नाहीये. हे आपण सेक्शन 5च्या अंडर हे सगळ्या गोष्टी बघतोय. ठीक आहे. कळालं काय म्हणतोय? तर सेक्शन 5A मध्ये आपण आतापर्यंत एवढ्या गोष्टी बघितल्यात. चला पुढे काय सांगितलंय त्यानंतर 1/2 ऑफ द सीट. आता काय होईल, टोटल जेवढ्या सीट असतील मुंबई महानगरपालिकेच्या अंडर, टोटल जेवढ्या सीट असतील, पहिले आपण बघितलं एससी, नंतर एसटी, नंतर ओबीसी. ओबीसीच्या अंडर ते बाकीच्या पण गोष्टी येतात. ओबीसी म्हटलं बॅकवर्ड क्लासेस फक्त. तर एससी मध्ये पण 50% महिला, एसटी मध्ये पण 50% महिला, ओबीसी मध्ये पण 50% महिला, आणि उरलेले जे ओपन सीट असतील त्या ओपन मध्ये पण 50% महिलांना सीट देण्यात यावं हे सांगितलेलं आहे पुढच्या सब सेक्शन मध्ये. इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. टोटल नंबर ऑफ द सीट टू बी फिल्ड बाय डायरेक्ट इलेक्शन शाल बी रिझर्व्ड फॉर वुमन. कुठले? 1/2. ठीक आहे. म्हणजे टोटलच्या 1/2 पुन्हा महिलांसाठी रिझर्व्ह असले पाहिजे. आय होप सो तुम्हाला कळत आहे मी काय म्हणतोय. तर पुढे द सीट रिझर्व्ड अंडर द सेक्शन 2, 3, 4, 5. 2, 3, 4 मध्ये काय? 2 मध्ये सांगितलं एससी साठी, 3 मध्ये सांगितलं एसटी साठी, 4 मध्ये सांगितलं बॅकवर्ड क्लास साठी, आणि 5 मध्ये सांगितलं टोटल नंबर सीट. तर एससी साठी अर्ध्या सीट महिला, एसटी साठी अर्ध्या सीट महिला, बॅकवर्ड क्लास साठी अर्ध्या सीट महिला, आणि राहिलेले जे आहेत ओपन त्यातल्या पण अर्ध्या सीट महिला. हे जे सांगितलेलं आहे हे सर्व कुठपर्यंत व्हॅलिड आहे, हे कुठपर्यंत आहे सगळं. ठीक आहे. हे सांगितलेलं आहे पुढच्या आर्टिकलमध्ये की हे दरवर्षी रोटेशननं चेंज होत राहणार. हे सांगणार स्टेट इलेक्शन. म्हणजे या वर्षीचा प्रभाग क्रमांक 27 एससी साठी राखीव आहे, तर दरवर्षी तो एससी साठी राखीव राहील असं नाहीये. त्यात रोटेशन होत राहणार. किंवा तो प्रभाग महिलेसाठी राखीव आहे तर दरवर्षी तो महिलांसाठी राखीव राहील असं नाहीये. किंवा प्रभाग क्रमांक 45 हा ओपन आहे दरवर्षीच, तो दरवर्षीच ओपन राहील असं नाहीये. तो यावर्षी महिलांसाठी जाऊ शकतो, यावर्षी तो ओबीसी साठी जाऊ शकतो. हे सर्व कोण ठरवणार आहे? राज्य निवडणूक आयोग. कारण की तुम्हाला माहिती आहे लोकल इलेक्शन कोण घेत असते? स्टेट इलेक्शन कमिशन घेत असते. ठीक आहे. तर हे पुढे सांगितलेले 6व्या सेक्शन मध्ये. द सीट रिझर्व्ड अंडर द सबसेक्शन 2, 3, 4, 5 शॅल बी अलॉटेड बाय द स्टेट कमिशनर बाय रोटेशन टू डिफरंट वॉर्ड्स. ठीक आहे. हे कळलं असेल रोटेशन नुसार. ओके. आय होप सो तुम्हाला कळत आहे. पुढे रोटेशन म्हणजे काय म्हणता येईल तर मराठीमध्ये
आळीपाळीने, म्हणजे यावर्षी हे तर पुढच्या वर्षी ते, यावर्षी हा वॉर्ड रिझर्व्ह आहे तर पुढच्या वर्षी तो वॉर्ड रिझर्व्ह राहील. ठीक आहे. नेक्स्ट 7वं काय सांगितलेलं आहे बघा, पुढे सांगितलेलं आहे हे सर्व रिझर्वेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठपर्यंत व्हॅलिड आहे, जोपर्यंत लोकसभेत 334 जे आर्टिकल सांगितलेलं आहे की 10 वर्षासाठी SC ST OBC यांना रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे, ते 10 वर्ष, दर 10 वर्षांनी आपण अमेंडमेंट करत राहतो. रिसेंटली 2019 मध्ये आपण पुढच्या 10 वर्षासाठी अमेंडमेंट केलेलं आहे. ते 104 नंबरचं अमेंडमेंट होतं, 104 नंबरचं अमेंडमेंट होतं की नेक्स्ट 10 इयर्ससाठी सीट राखीव राहतील SC ST OBC साठी. जेव्हा संविधान लागू झालं होतं तेव्हा फक्त 10 वर्षासाठी सांगितलं होतं, बट आपण दरवर्षी 10 वर्ष वाढवत आलेलो आहोत. तर जोपर्यंत आपलं सरकार, लोकसभा किंवा आपलं जे पार्लमेंट आहे ते वाढवत राहील तोपर्यंतच ह्या सर्व गोष्टी लागू राहतील, स्टेटमध्ये पण आणि लोकलमध्ये पण. इथं सांगितलेलं आहे द रिझर्वेशन ऑफ द सीट अंडर सबसेक्शन 2(3) ऑफ द शेड्यूल कास्ट अँड स्टँडर्ड अँड शेड्यूल ट्राईब अदर दॅन द रिझर्वेशन फॉर वुमन इन द सबसेक्शन 5 शाल सीज, हे कॅन्सल होईल टू हॅव इफेक्ट आफ्टर द पिरियड स्पेसिफाईड इन द आर्टिकल. आर्टिकल 334 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये सांगितलेलं आहे की कुठपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे या सर्व रिप्रेझेंटेशनची, तोपर्यंतच हे सगळ्या गोष्टी लागू राहतील. आय होप सो मी क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे 5B. 5B खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट कलम आता आपण बघू 5B. 5B या कलम किंवा या सेक्शनचं टायटल काय आहे, पर्सन contesting election for reserve seat to submit caste certificate and validity certificate. म्हणजे जर राखीव जागेकरिता कोणी निवडणूक लढवणार असणार तर त्या व्यक्तीला जातीचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही गोष्टी सबमिट करायचे आहेत. इथे लिहिले बघा, एव्हरी पर्सन contesting election to seat reserved for scheduled caste, scheduled tribe or backward class citizen shall require to submit along with the nomination paper caste certificate issued by the authority and validity certificate issued by the scrutiny committee in accordance with the provisions of Maharashtra scheduled caste, scheduled tribe, denotified tribes, vimukta jatis, nomadic tribes, other backward classes and special backward classes. ठीक आहे, त्यांना द्यायचं आहे. आणि जर त्या लोकांकडे सध्या अवेलेबल नसेल तर त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलंय, हे बघितलं, अ ट्रू कॉपी ऑफ द अप्लिकेशन. ठीक आहे, त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलंय, ते रिसिप्ट नंबर किंवा ती रिसिप्टची पावती त्यांना सबमिट करायची आहे नॉमिनेशन पेपर सोबत. आणि निवडून आल्यावर 6 महिन्यात त्यांना ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करायचंय. जर नाही केलं तर ते डिस्क्वालिफाय होतील. हे एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या 5B मध्ये. ठीक आहे, 5B मध्ये काय सांगितलंय, जो कोणी व्यक्ती रिझर्व्ह सीटमधून लढत असेल त्याला त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायचं आहे. त्याच्याकडे जर नसेल तर त्याने नॉमिनेशन पेपर सोबत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असेल, ती जी रिसिप्ट नंबर आहे तर ती जी पावती आहे ती पावती पण अटॅच करायची आहे. आणि त्याला मेक शुअर करायचंय आणि त्याला हमीपत्र पण लिहून द्यायचंय की मी पुढच्या 6 महिन्यात अँड अंडरटेकिंग दॅट ही शाल सबमिट विदिन अ पिरियड ऑफ 6 months फ्रॉम द डेट ऑफ इलेक्शन द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द स्क्रुटिनी कमिटी. मी 6 महिन्याच्या आत ते व्हॅलिडिटी सबमिट करेल. आणि जर त्यांनी तसं केलं नाही, निवडून आल्यावर 6 महिन्याच्या आत त्यांनी दिलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होऊन जाईल, टर्मिनेट होऊन जाईल. ठीक आहे, हे सांगितलं होतं 5B मध्ये. आता नेक्स्ट सेक्शन 6, त्याचं नाव काय आहे, टायटल ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन, म्हणजे टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर, म्हणजे नगरसेवकाचा कालावधी आणि महानगरपालिकेचा कालावधी. ठीक आहे, द कॉर्पोरेशन शाल कंटिन्यू फॉर अ पिरियड ऑफ 5 years. ठीक आहे, फ्रॉम द डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग, पहिल्या मीटिंग पासून. ठीक आहे, 5 वर्षासाठी त्या महानगरपालिकेचा किंवा त्या पालिका सदस्याचा किंवा नगरसेवकाचा कालावधी राहील. ठीक आहे, पहिल्या
पासून पहिल्या सभेच्या दिनांकापासून 5 वर्षासाठी हे गोष्टी सांगितलेल्या 6 मध्ये. तर प्रश्न जर विचारला की ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन किंवा टर्म ऑफ काउन्सिलर कुठल्या सेक्शन मध्ये आहे, तर सेक्शन 6 सांगायचं चॅप्टर 2 मध्ये. नंतर 6A मध्ये काय सांगितलंय, 6A मध्ये सांगितलंय द टर्म ऑफ ऑफिस ऑफ द काउन्सिलर शॅल बी को टर्मिनस विथ द ड्युरेशन ऑफ कॉर्पोरेशन. नगरसेवकाची, तो जो नगरसेवक आहे त्या सदस्याची कालावधी किती राहील, महानगरपालिकेचं जेवढी मुदत आहे तेवढाच त्याचा कालावधी राहील. जशी महानगरपालिका संपुष्टात येईल त्याचा कालावधी समाप्त होऊन जाईल. पुढचं 6A चं नाव काय आहे, टर्म ऑफ ऑफिस ऑफ काउन्सिलर्स. 6B या सेक्शनचं नाव काय, इलेक्शन टू कॉन्स्टिट्यूट कॉर्पोरेशन. ठीक आहे, महानगरपालिकेच्या रचना करण्यासाठी निवडणूक, म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक थोडक्यात. आणि इलेक्शन टू कॉन्स्टिट्यूट द कॉर्पोरेशन शॅल बी कम्प्लिटेड बिफोर द एक्सपायरी ऑफ इट ड्युरेशन स्पेसिफाईड. काय असते की 5 वर्ष कालावधी संपायच्या आधीच निवडणूक घेऊन घ्या, म्हणजे काय होणार आहे, महानगरपालिकेची रचना करायची, नवीन महानगरपालिकेची म्हणजे नवीन टर्मची. तर पहिला जो टर्म आहे, आधीचा टर्म, त्याची डेट संपायच्या आधीच हे सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, एक्सपायरी ऑफ इट ड्युरेशन स्पेसिफाईड इन द सेक्शन 6. आणि ड्युरेशन किती आहे, पहिल्या सभेच्या तारखेपासून तर पुढच्या 5 वर्षापर्यंत. बट जसं महानगरपालिकेचा कालावधी संपणार त्याच्या 1-1.5 महिन्याआधीच आपण ते इलेक्शन घेऊन सगळ्या गोष्टी करून ठेवतो. ठीक आहे, नेक्स्ट 7 नंबरचं हे डिलीट केलेलं आहे. त्यानंतर 7A पण डिलीट केलेलं आहे, त्यामुळे ते वाचायचं काम नाही. ठीक आहे, त्यानंतर 7B मध्ये झालं, 7B टायटल आहे काउन्सिलर टू व्हॅकेट ऑल ऑफिसेस इफ ही सीजेस टू बी काउन्सिलर. हा म्हणजे काय, जर तो महानगरपालिकेचा जो सदस्य आहे किंवा नगरसेवक आहे त्याचं जर सदस्य पद गेलं तर त्याचे सर्व अधिकार जातील. ठीक आहे, एवढं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तो कुठल्या कमिटीवर असेल, अजून काही गोष्टी असतील, कुठले अधिकार असतील त्याच्याकडे, ते सर्व अधिकार काढून घेण्यात येतील. जसं त्याचं पद संपुष्टात येईल ते त्याचे अधिकार निघून जातील. त्यानंतर 8व्या सेक्शनमध्ये काय सांगितलंय, एनी पर्सन हू सीजेस टू बी काउन्सिलर शाल अनलेस डिस्क्वालिफाईड बी री एलिजिबल. 8व्यामध्ये काय सांगितलंय की पालिका सदस्य पुन्हा निवडणूक लढू शकतो, फक्त त्याला क्रायटेरिया आहे की तो डिस्क्वालिफाय नसला. काय असते, समजा आता 5 वर्षाचा कालावधी संपणार आहे. ठीक आहे, तो 5 वर्षाचा कालावधी संपलाय, तर पुढच्या 5 वर्षासाठी डबल तो निवडणुकीला उभं राहू शकतो का, तर हो. इथे लिहिले ना, री एलिजिबिलिटी ऑफ द पर्सन सीजिंग टू बी काउन्सिलर. पालिका सदस्य असणं किंवा पालिका सदस्याचं पुन्हा पात्र होण्यासाठी तो पात्र आहे, एवढं सांगितलेलं 8व्यामध्ये. नंतर काय सांगितलं, 9th सेक्शन बघायचं आपल्याला, 9 नंबरचा. त्याचं नाव काय आहे, कॅज्युअल वॅकन्सीज हाऊ टू बी फिल्ड अप. तुम्हाला ते इन डिटेल नाही विचारणार काय आहे, तर फक्त टायटल विचारतील की 9व्या सेक्शनचं किंवा 9व्या कलमाचं नाव काय आहे. आता जर वॅकंट झाली सीट तर ती कशी भरायची आहे, ती त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे, 9व्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, इन द इव्हेंट ऑफ नॉन ऍक्सेप्टन्स ऑफ ऑफिस बाय अ पर्सन टू बी अ काउन्सिलर or of the death, resignation or disqualification of councillor of his becoming incapable of acting during the term of his office, there shall be deemed to be a casual vacancy in the office, and such vacancy shall be filled up as soon as it conveniently may be by the election of a person there too who shall hold office so long only as the councillor in whose place he is elected would have been entitled to hold it if the vacancy had not occurred. म्हणजे काय म्हणायचं थोडक्यात, जर एखाद्या पालिका सदस्याचं डिस्क्वालिफिकेशन झालं, तो अपात्र ठरला, किंवा एखाद्या पालिकेच्या सदस्याने राजीनामा दिला, किंवा एखाद्या पालिकेच्या सदस्याचा मृत्यू झाला, तर त्याची जागा रिकामी होईल, त्याची जागा व्हॅकंट होईल. तर त्या जागेवर पुन्हा निवडणूक घ्यायची आहे. ती निवडणूक कधी होणार, जोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करत नाही तोपर्यंत. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय, इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन. आणि ती निवडणूक झाल्यावर तो जो काही नवीन सदस्य डबल निवडून येईल त्याचा कालावधी काही 5 वर्ष राहणार नाहीये. तो ज्याच्या जागेवर निवडून आला त्या माणसाचे किती वर्ष बाकी होते, समजा 5 वर्षाचा कालावधी आहे, पण एखादा सदस्य 2 वर्ष झाल्यावर मृत्यू झाला, नवीन सदस्य त्या वाढसाठी निवडून आला, तर त्या नवीन सदस्याचा कालावधी उरलेल्या 3 वर्षासाठी राहील.
किंवा एखादा पालिका सदस्य आहे आणि त्याने 1 वर्षानंतर राजीनामा दिला, तर त्याच्या जागेवर जो काही निवडून येईल त्या वॉर्डमधला, त्या माणसाचा कालावधी 4 वर्ष राहील. ठीक आहे. कारण की कसं आहे, त्या महानगरपालिकेचं जे आहे कालावधी ते 5 वर्ष त्यात समाप्त करायचे. हा माणूस 1 वर्ष राहिला होता आणि हा 4, हे दोघं मिळून 5 वर्ष. कारण हा नवीन आलेला तर 5 राहील, तर पुढचं मग महानगरपालिकेची निवडणूक कधी घ्यायची? त्याच्यामुळे जुन्या माणसाच्या जागेवर निवडून आला, त्याचे जेवढे दिवस राहिले होते तेवढेच दिवस तुम्ही राहू शकता. नंतर जर एखाद्या पालिका सदस्याच्या माणसाने राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला किंवा त्याला डिस्क्वालिफाय केलं आणि पुढची इलेक्शनला फक्त 6च महिने बाकी आहेत, तर मग नवीन इलेक्शन घ्यायचं काम नाही. इथं लिहिलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट नो इलेक्शन शॅल बी हेल्ड टू फिल अप सच वॅकन्सी इफ इट ऑकर्स विदिन द 6 मंथ प्रिसिडिंग द डेट ऑन विच द टर्म ऑफ द ऑफिस ऑफ द काउन्सिलर एक्सपायर. म्हणजे काय, 4.5 वर्ष तो एखादा माणूस राहिला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, तर मग 6 महिन्यासाठी इलेक्शन घ्यायचं काय? तर नाही. लगेच 6 महिन्यांनी नवीन महानगरपालिकेची रचना होणारच आहे, त्यामुळे मग तिची जागा भरण्यात येणार नाही, ती तशीच राहील वॅकंट. हे पण सांगितलेलं आहे 9 मध्ये. आता 10 नंबरचं 10वं बघून घ्या काय आहे. ठीक आहे, 10वं सेक्शन काय सांगते, त्याचं नाव काय? पब्लिकेशन ऑफ नेम्स ऑफ काउन्सिलर इन द ऑफिशियल गॅझेट. 10व्यामध्ये काय सांगितले मित्रांनो, की पालिका सदस्यांची जी नावं आहे ना, ते शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करावे लागतात. द नेम्स ऑफ द पर्सन इलेक्टेड टू बी काउन्सिलर शॅल बी पब्लिश बाय स्टेट इलेक्शन कमिशन इन द ऑफिशियल गॅझेट. जे स्टेट गव्हर्नमेंटचं किंवा शासनाचं ऑफिशियल गॅजेट आहे, त्यामध्ये नगरसेवक जे निवडून आलेले आहेत, नगरसेवक त्यांचे नाव प्रसिद्ध करावे लागतात. हे कोणाचं काम आहे? स्टेट इलेक्शन कमिशनर करणार. ठीक आहे. पुढचं आहे क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटर्स अँड काउन्सिलर. 11 नंबरचं काय आहे? मतदार आणि पालिका सदस्यांचं क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन. आता अ पर्सन शाल नॉट बी एंटायटल टू वोट ॲट अ वॉर्ड इलेक्शन अनलेस ही इज एनरोल्ड इन द म्युनिसिपल इलेक्शन रोल ॲज अ वोटर ऑफ द वॉर्ड फॉर विच सच इलेक्शन इज हेल्ड. पर्सन्स क्वालिफाईड टू वोट हे त्याचं नाव आहे 11व्या सेक्शनचं. त्यामध्ये काय सांगितलं माहिती का, एखाद्या माणसाला मतदानाचा अधिकार तेव्हाच राहील जेव्हा त्या माणसाचं नाव, ते जी मतदार यादी राहील त्या वॉर्डातली, त्या मतदार यादीत जोपर्यंत त्याचं नाव येत नाही तोपर्यंतच, म्हणजे त्याचं नाव जर नसेल त्या मतदार यादीत तर त्याला वोटिंगचा अधिकार नाहीये. त्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तरच तो वोटिंग करू शकतो. त्याचं सरळ सांगितलेलं आहे, अ पर्सन शाल नॉट बी एंटायटल टू वोट. तो वोट देऊ शकत नाही ॲट अ वॉर्ड इलेक्शन अनलेस, का नाही देऊ शकत? जर त्याचं नावच नाही आहे त्या इलेक्शन रोलमध्ये किंवा त्या मतदार यादीमध्ये, त्याला वोटिंगचा अधिकारच नाही आहे. ठीक आहे. 11 नंबरचं डिलीट केलेलं आहे, 12 नंबरचं डिलीट केलेलं आहे, आणि मग 14 नंबरचं इम्पॉर्टंट सेक्शन आहे क्वालिफिकेशन फॉर द इलेक्शन ॲज अ काउन्सिलर ॲट वॉर्ड. म्हणजे पालिकाचा सदस्य बनायचं असेल तर काय आहे निवडून येण्यासाठी पात्रता. ठीक आहे. सगळ्यात पहिले आहे की ज्या माणसाला उभं राहायचंय त्या माणसाचं पण नाव पाहिजे त्या इलेक्शन एनरोल, म्हणजे त्या मतदार यादीमध्ये. अ पर्सन शाल नॉट बी क्वालिफाईड टू बी इलेक्टेड ॲट वॉर्ड इलेक्शन टू बी काउन्सिलर अनलेस ही इज एनरोल इन द म्युनिसिपल इलेक्शन रोल ॲज अ वोटर ऑफ सम वॉर्ड. म्हणजे समजा मला प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून यायचं आहे, तर माझं त्या प्रभाग क्रमांक 5च्या मतदार यादीमध्ये नाव पाहिजे, तेव्हाच मी त्या इलेक्शनला उभं राहू शकतो. आणि असं कंपल्सरी नाही का 5 मध्येच पाहिजे. समजा कुठल्या तरी 227 प्रभाग आहेत, वॉर्ड आहे, 227 वॉर्ड मधल्या ज्या मतदार याद्या असतील 227, तर कुठल्या तरी वॉर्डात माझं नाव पाहिजे आणि मी कुठल्याही वॉर्डात उभं राहू शकतो. असं नाही की त्याच वॉर्डात नाव असेल त्याच वॉर्डात उभं राहायचंय. माझं नाव आहे 27 नंबरच्या वॉर्डाच्या मतदार यादीत, तर मी कुठल्याही वॉर्डात इलेक्शनला उभं राहू शकतो, 27 मध्ये राहू शकतो. मी तिकडे फेमस असेल 18 नंबरच्या वॉर्डमध्ये, तिकडे राहू शकतो. फक्त ही जी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राच्या वॉर्डमध्ये जेवढं काही मतदार यादी असतील त्यात कुठेतरी तुमचं नाव पाहिजे. इथे लिहिलं ना वोटर ऑफ सम वॉर्ड. सम वॉर्ड म्हणजे काय? कुठल्याही. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तर तो एखाद्या कुठल्याही प्रभागात निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. हे सांगितलं 14 मध्ये. पुढे बघू आता आपण 14A. 14A काय आहे? डिलीट आहे. 15 काय आहे? डिलीट आहे. 15A काय आहे? डिलीट आहे. 16 डिस्क्वालिफिकेशन फॉर बिईंग अ काउन्सिलर. 16 मध्ये काय सांगितलेलं आहे? पालिका सदस्याचं डिस्क्वालिफिकेशन कधी होईल? अ पर्सन शॅल बी डिस्क्वालिफाईड फॉर द बिईंग काउन्सिलर. आता वेगवेगळे क्रायटेरिया आहे डिस्क्वालिफिकेशन. ठीक आहे. सर्वात पहिला आहे, जर त्याला
डिस्क्वालिफाय केलं असेल याने कोणी महानगरपालिकेतल्या कॉर्पोरेशनने, त्या कॉर्पोरेशनने जर एखाद्या सदस्याला डिस्क्वालिफाय केलं असेल, ठीक आहे, तर तो व्यक्ती काउन्सिलर म्हणून उभं राहण्यासाठी त्याला बंधन आहेत. किती वर्षासाठी उभं राहू शकत नाही? एखाद्या व्यक्तीचा डिस्क्वालिफाय झाला असेल तर 6 वर्षासाठी, पुढच्या 6 वर्षासाठी तो इलेक्शन लढवू शकत नाही. समजा त्याला स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळांनी जरी डिस्क्वालिफाय केलं असेल तरी तो व्यक्ती उभा राहू शकत नाही. किंवा पालिका सदस्य बनण्यासाठी जर 21 वर्ष वय असेल आणि तो खोटा वयाचा दाखला देऊन उभा राहिला असेल आणि निवडून आला असेल तरी तो डिस्क्वालिफाय होईल आणि त्याला 6 वर्षासाठी पुढचं इलेक्शन लढता येणार नाहीये. ठीक आहे. किंवा त्याला IPC 505 आणि 153 या अंतर्गत शिक्षा झाली असेल आणि तो सिद्ध झाला असेल ती शिक्षा, तर त्या व्यक्तीला पुढच्या 6 वर्षासाठी इलेक्शन लढता येणार नाही आणि तो डिस्क्वालिफाय होईल. IPC 505 आणि IPC 153 काय सांगते? 505 मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही 2 समाजात तेढ निर्माण करताय किंवा 2 समाजात भांडण लावून देताय, 2 धर्मामध्ये भांडण लावून देताय, कम्युनिटीमध्ये भांडण लावून देताय आणि तुम्ही ते सिद्ध झाले तुमच्यावरचे दोष, तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल आणि त्या सदस्याला तर डिस्क्वालिफाय करताच येईल, परत त्याला पुढचे 6 वर्ष इलेक्शन लढता येणार नाही. 153 मध्ये काय सांगितले? जर तुम्ही तुमच्या भाषणातून किंवा तुमच्या वागण्यातून असं काही दर्शवताय की 2 समाजात परत तेच शत्रुता निर्माण करताय किंवा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जे काय भाषण देत असणार असं काही सिद्ध झालं असेल तुमच्यावर गुन्हा आणि तुम्हाला त्या शिक्षेसाठी कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तर तुम्हाला पुढच्या 6 वर्षासाठी इलेक्शन लढता येणार नाही. म्हणजे काय तुमचे सदस्य आहे ते पण डिस्क्वालिफाय होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे डिस्क्वालिफाय कोण करणार? एक तर त्याने वयाचं खोटं दाखवलं तेव्हा डिस्क्वालिफाय होणार, किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे विधिमंडळाने त्याला डिस्क्वालिफाय केलं असेल तरी तो डिस्क्वालिफाय होणार. कॉर्पोरेशनने डिस्क्वालिफाय केलं ठरवलं असेल तो डिस्क्वालिफाय होणार. IPC 505 आणि 153 अंतर्गत तो गुन्हा दोषी असेल डिस्क्वालिफाय होणार आणि डिस्क्वालिफाय झाल्यावर तो पुढचे 6 वर्ष तो इलेक्शन लढू शकत नाही. नंतर त्याला एखाद्या कोर्टाने शिक्षा सुनावलेली असेल आणि ती शिक्षा सिद्ध झाली असेल तरी तो डिस्क्वालिफाय होईल आणि त्याला पुढचे 6 वर्ष इलेक्शन लढवता येणार नाही त्या सदस्याला. एखाद्या पालिकेचा नगरसेवक आहे, त्या नगरसेवकाला गुन्हा दाखल झाला आणि कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली, हॅज बीन ॲक्विटेड बाय द कोर्ट इन इंडिया, कुठल्याही कोर्टाने, म्हणजे जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे सगळ्या कुठल्याही कोर्टाने त्याला शिक्षा दिली असेल त्याला त्याचं जे पद आहे ते डिस्क्वालिफाय होणार. त्यानंतर त्याला पुढचे 6 वर्ष इलेक्शन लढवता येणार नाही. नेक्स्ट काय सांगितलंय? त्याला 2 पेक्षा जास्त चिल्ड्रन असतील तर अपत्य. आपला कायदा तुम्हाला माहिती आहे 1995 पासून ठरवलेला आहे की ज्याला राजकारणात उभं राहायचं असेल त्याला 1995 नंतर 2 पेक्षा जास्त मुलं नकोत आणि गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर 2005 पासून ठरवलेलं आहे. 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर ते लोक एलिजिबल नाही आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी. हे आपल्या महाराष्ट्राचा कायदा आहे. ठीक आहे. तर 2 पेक्षा जास्त चिल्ड्रन असतील तर तो डिस्क्वालिफाय होईल, किंवा एखाद्याने लपून ठेवलं असेल त्याला किती अपत्य आहे आणि ते नंतर उघडीस आलं असेल तरी ते डिस्क्वालिफाय होईल आणि तो माणूस डिस्क्वालिफाय झाल्यानंतर परत त्याच गोष्टी आहे की तो इलेक्शन लढू शकत नाही एका ठराविक कालावधीसाठी. आणि जर 2 पेक्षा जास्त आहेतच तर तो आयुष्यातच कधी लढवू शकत नाही ना इलेक्शन. प्रश्नच नाही आहे, ठराविक कालावधीचा प्रश्नच नाही तिथे. त्याला 3 अपत्य आहे आणि त्याने लपून ठेवलं आणि ते सिद्ध झालंय तर त्याला इलेक्शन लढवताच येत नाही. 1995च्या आधीचे जन्म झाले असतील तेवढे ते अपत्य किती असले तरी चालतात, पण 95 नंतर जेव्हापासून हा कायदा लागू झालाय त्यानंतर 95 नंतर त्याला तेवढे अपत्य नको, 2 पेक्षा जास्त नको. बट आता एखाद्या इथं केस लिहिलेली आहे की तुम्ही दत्तक घेतलेलं आहे तर ते मोजले जाणार नाही. चाइल्ड डज नॉट इन्क्लूड अन अडॉप्टेड चाइल्ड. दत्तक जो असेल तुमचा चिल्ड्रन किंवा तुमचा पाल्य त्याला ते या ऍक्टमध्ये मोजल्या जाणार नाही. ठीक आहे. दत्तक पुत्र किंवा पुत्री जे काय असेल ते. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, समजा एखादा आहे नगरसेवक की ज्याला 1995च्या
आधी एकच आपत्ती आहे. आणि आता 95 पासून लागू झालं की तुम्हाला 2 आपत्ती नको, पण समजा त्याला 1996 मध्ये एकच्या ऐवजी 2 मुलं झाले, जुळे झाले, तर त्या डिलिव्हरीला एकच डिलिव्हरी पकडली जाईल. इथे लिहिलं वेअर अ कपल हॅज ओनली वन चाइल्ड ऑन ऑर आफ्टर द डेट ऑफ सच कमेन्समेंट, एनी नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आउट ऑफ सिंगल डिलिव्हरी शॅल बी डीम्ड टू बी वन एंटिटी. त्यात तिथे काय चूक आहे? तर त्याला जुळे झाले तर मग त्याची टोटल संख्या होईल 3, बट 96 मध्ये त्याला जुळे झाले पण ते एकाच डिलिव्हरीमध्ये झाले तर त्याला एकच अपत्य पकडलं जाईल, त्यामुळे तो डिस्क्वालिफाय होणार नाही. हे अशी काही त्यात आहेत काही गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर अजून कुठे डिस्क्वालिफिकेशन? कमिशनर जो आहे आयुक्त महानगरपालिकेचा त्याला उभं राहता येत नाही, डेप्युटी कमिशनरला उभं राहता येत नाही. नंतर आपले जे लायसन्स सर्वेअर आहेत किंवा लायसन्स प्लंबर आहेत त्यांना पण उभं राहता येत नाही, ते पण लोक डिस्क्वालिफाय आहे किंवा त्यांना उभं राहता येत नाही इलेक्शनसाठी. हे सरळ सरळ यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. काल आपण बघितलं होतं ना, तो नळ कारागीर आणि सर्वेक्षण करणारा माणूस. ओके. पुढे चीफ जज ऑफ स्मॉल कॉज कोर्ट त्याला पण उभं राहता येत नाही, तो पण व्यक्ती डिस्क्वालिफाय आहे इलेक्शन लढण्यासाठी. नंतर पुढे सांगितलेलं आहे एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, तो एखाद्या कुठल्या तरी भ्रष्टाचारमध्ये सापडलेला आहे काउन्सिलर, तर तो व्यक्ती पण डिस्क्वालिफाय होईल आणि त्याला पुढच्या 6 वर्षासाठी इलेक्शन लढवता येणार नाही. भ्रष्टाचार इन द सेन्स काय माहिती का? तो ऑलरेडी पालिकेचा कुठला तरी कर्मचारी आहे आणि तो उभा राहिला आहे आणि त्याने ते लपून ठेवलंय, किंवा तो कुठला तरी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कुठल्या तरी ऑफिसमध्ये आहे आणि त्याने ते लपून ठेवलं, त्या टाईपचा त्याने भ्रष्टाचार केला असेल तर तो डिस्क्वालिफाय होऊन जाईल. त्याला ते पद सोडून द्यावं लागेल आणि नंतरच निवडणुकीला उभे राहावं लागेल. ठीक आहे. एवढ्या गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. अजून काय आहे का? हॅज डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली बाय हिमसेल्फ ऑर हिज पार्टनर एनी शेअर ऑफ इंटरेस्ट इन द कॉन्ट्रॅक्ट ऑर एम्प्लॉयमेंट विथ ऑर बिहाफ ऑफ कॉर्पोरेशन. ओके. नंतर खासदार असेल, मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर असेल किंवा आमदार असेल, त्या लोकांना उभं राहता येणार नाही. ओके. चला, ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे डिस्क्वालिफिकेशनसाठीच्या. त्यानंतर नंतर अजून काही आहेत डिस्क्वालिफिकेशनचे क्रायटेरिया. तुम्ही नगरसेवक आहात पण तुम्ही तुमचे अधिकाराचा चुकीचा वापर केलेला आहे, तुम्ही कुठल्या तरी कंपनीसोबत करार केलेला आहे, महानगरपालिकेचा आणि त्या कंपनीचा करार आहे आणि तुम्ही नगरसेवक आहात, तुम्ही काहीतरी इन्फ्लुएन्स केलेला असेल तर तरी तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. आता ह्या सगळ्या हायपोथेटिकल किंवा एकदम आदर्श गोष्टी आहेत, हे काही आपल्या डेमोक्रेसीमध्ये कधी होत नाही. आपल्याला पण माहिती आहे की ती आपण नैतिकतेने कामं करतो. असे वेगवेगळे रिझन्स दिलेले आहेत डिस्क्वालिफिकेशनचे, तुमचं सदस्यत्व कधी कॅन्सल करता येईल. ओके. त्यानंतर एखाद्या व्यक्ती जर डिस्क्वालिफाय झाला असेल तर त्याला ते मान्य नसेल तर त्याला जर दाद मागायची असेल तर कोणाकडे जाईल? तो जाईल स्मॉल कॉज कोर्टकडे. ठीक आहे. आणि तिथले न्यायाधीश जो निर्णय देतील तो मान्य राहील. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे? ओके, ठीक आहे. डायरेक्ट आता 17 नंबरचं पाहू आपण. 16 बघितलं आपण. 16 मध्ये त्याच गोष्टी आहेत की डिस्क्वालिफिकेशनचे वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत, वेगवेगळे क्रायटेरिया दिलेले आहेत, त्यातले आपण ठराविक बघितलेत. आता 17 नंबरला बघूया. एखादा जर डिस्क्वालिफाय झाला असेल, एनी काउन्सिलर हु इज डिस्क्वालिफाईड. बघा, अ पर्सन बिकमिंग डिस्क्वालिफाईड टू सीज टू बी काउन्सिलर. आता एखादा व्यक्ती आहे तो डिस्क्वालिफाय झालेला आहे. ठीक आहे. आता कसं आहे, अजून एक क्रायटेरिया आहे डिस्क्वालिफिकेशनचा, तो म्हणजे काय? तो जर अब्सेंट राहत असेल 3 सक्सेसिव्ह मंथ फ्रॉम द मीटिंग ऑफ कॉर्पोरेशन, म्हणजे कुठलंही कारण नसताना जर तो
3 महिने ॲब्सेंट राहिला असेल कामकाजापासून तर तो व्यक्ती डिस्क्वालिफाय होणार. तर तो व्यक्ती डिस्क्वालिफाय होणार हे स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. ओके, परत सांगतोय, हा त्याला आजार असेल, इलनेस असेल किंवा एखादं कारण असेल जे महानगरपालिका मान्य केलं असेल ते कारण असेल तर चालते, पण त्या माणसाचं सदस्यत्व कॅन्सल होणार जर तो महानगरपालिकेतल्या किंवा महानगरपालिकेत ॲब्सेंट राहिला लागोपाठ 3 महिने. ठीक आहे, आणि त्यानंतर तो बघा जर तो कंटिन्यू 12 महिने ॲब्सेंट राहिला, मग कुठले कारण असेल, ॲब्सेंट हिमसेल्फ ड्युरिंग द 3 कॉन्सिक्युटिव्ह मंथ, हे तर झालं फ्रॉम द मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन एक्सेप्ट फ्रॉम टेम्पररी इलनेस, बट ॲब्सेंट हिमसेल्फ फ्रॉम or is unable to attend the meeting of the corporation during 12 successive months from any cause whatever whether approved of the corporation or not to disqualify होईल. म्हणजे काय सांगितले, 17 मध्ये 2 गोष्टी सांगितल्या. 17 मध्ये 2 गोष्टी सांगितल्या. एक काय सांगितले, नगरसेवक किंवा तुमचं जे पद आहे नगरसेवकाचं ते पद डिस्क्वालिफाय होईल जर तुम्ही 3 महिने ॲब्सेंट राहिले तर विदाऊट एनी रिझन. ठीक आहे, पण तुमच्याकडे रिझन असेल की माझं काही मी बिमार होतो किंवा काही दुसरे कौटुंबिक काही कारणं असतील आणि ते महानगरपालिकेला मान्य असतील तर तुम्हाला ते सूट देण्यात येईल. पण कंटिन्यू 12 महिने जर तुम्ही ॲब्सेंट राहिले आणि ते महानगरपालिकेने कारण ॲक्सेप्ट केलेलं होतं तुमच्या याआधी की तुम्ही बिमार होते म्हणून आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट करतो, बट तरीही तुम्ही कंटिन्यू 12 महिने ॲब्सेंट राहिले, मग कुठलेही कारण असेल तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. कारण की तुम्ही जर कामकाजात भागच नाही घेऊ राहिले महानगरपालिकेच्या तर तुम्ही डायरेक्टली डिस्क्वालिफाय आहात. इथं सांगितलेलं आहे महानगरपालिकेने अप्रूव्ह करो का ना करू, पण 12 महिने जर कंटिन्यू सक्सेसिव्ह 12 मंथ तुम्ही ॲब्सेंट आहात, तुम्ही तोंडच दाखवलं नाही तुमचं महानगरपालिकेत, मग तुमच्या वार्डाची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही 12 महिने झाले काम नाही करू शकत तर तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. ठीक आहे, हे झालं 17 मध्ये. आता 18 मध्ये काय सांगितलं बघा, क्वालिफिकेशन ॲज टू बी डिस्क्वालिफिकेशन टू बी डिटरमाइंड बाय द चीफ जज ऑफ स्मॉल कोर्ट. म्हणजे काय झालं, क्वेश्चन्स ॲज टू बी डिस्क्वालिफिकेशन यात काय सांगितलं म्हणजे का 18 मध्ये, जर तुम्ही डिस्क्वालिफाय झालेले आहात आणि तुम्हाला ते मान्य नाही आहे तर तुम्ही कोणाकडे जाणार, तर तुम्ही जाणार स्मॉल कॉज कोर्ट. तिथे तुमची इन्क्वायरी होणार आणि तिथले जे चीफ जज आहेत ते जे काही निर्णय देतील तो निर्णय फायनल राहील, त्यांचा निर्णय फायनल राहील हे सांगितलेलं आहे 18 मध्ये. ठीक आहे, तुमचा डिस्क्वालिफिकेशन संबंधित जो निर्णय आहे तो स्मॉल कॉज कोर्ट किंवा लघुवाद न्यायालय यामध्ये तुम्ही ती याचिका टाकू शकता आणि तिथले जे मुख्य न्यायाधीश असतील ते जे काही निर्णय देतील तो अंतिम राहील. ठीक आहे, एखादा सदस्य डिस्क्वालिफाय झाला पण त्याला ते मान्य नाही आहे, काउन्सिलर डज नॉट ॲडमिट, त्याच्यावरती आरोप केले ते चुकीचे म्हणतो तो काउन्सिलर, त्याला ते मान्य नाही आहे डिस्क्वालिफिकेशन, तर मग तो स्मॉल कॉज कोर्टकडे जाऊ शकतो आणि तिथले जज जे निर्णय देतील ते फायनल राहील. त्यानंतर 18A मध्ये सांगितलेलं आहे, लायबिलिटी ऑफ काउन्सिलर टू रिमूव्हल फ्रॉम द ऑफिस. आता काय होणार, कधी कधी एखादा काउन्सिलर गिल्टी आहे किंवा दोषी आहे की नाही हे पहा इथे लिहिलेलं आहे, द स्टेट गव्हर्नमेंट मे ऑन इट्स ओन मोशन ऑर ऑन द रिकमेंडेशन ऑफ द कॉर्पोरेशन रिमूव्ह एनी काउन्सिलर फ्रॉम ऑफिस इफ सच काउन्सिलर हॅज बीन गिल्टी ऑफ एनी मिसकंडक्ट इन डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटीज or any disgraceful conduct during the current term of the office or immediately proceeding term of office as a counselor. त्याचं जो बिहेवियर आहे, त्याचं जी वागणूक आहे महापालिकेमध्ये ती जर योग्य नसेल आणि राज्य सरकार वाटत असेल की याची जी आहे वागणूक ती योग्य नाहीये किंवा तो त्याचे कर्तव्य बरोबर बजावत नाहीये किंवा तो अशोभनीय वर्तणूक करतोय, गैरवर्तणूक करतोय, तर त्याला दोषी ठरवणार आणि स्टेट गव्हर्नमेंट त्याला डिस्क्वालिफाय करणार. ठीक आहे, एवढं सांगितलेलं आहे इथे. नंतर काय सांगितलंय, मेंबर ऑफ एनी अदर लोकल ऑथॉरिटी. ओके ठीक आहे, हे झालं 18A मध्ये सांगितले. अच्छा, पुढे सांगितलेलं आहे आता 18A1 यामध्ये स्टेट इलेक्शन कमिशन. आता याच्यात स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोग, याचा रोल पाहता काय आहे, कारण की आता
आपल्याला मतदार यादी बनवायची. म्युनिसिपल इलेक्शन रोल हे आपल्याला बनवायचं आहे. महानगरपालिका मतदार यादी, राज्य निवडणूक आयोग. इथे सांगितलेलं आहे, पहिल्या याच्यात काय सांगितलेलं आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन आयोजित करणे, नियंत्रण ठेवणे, त्या निवडणुका घेणे, हे सर्व कामं कोणाचे आहेत? स्टेट इलेक्शन कमिशन. हे सांगितलं पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात काय सांगितलंय? स्टेट इलेक्शन कमिशनर मे or by order delegate any of his power and function to any officer of the state election commission or any officer of the state government not below the rank of deputy collector or any officer of the corporation not below the rank of ward officer. राज्य निवडणूक आयोग किंवा तो कमिशनर, राज्य निवडणूक आयोगातला जो मुख्य आहे आयुक्त, ते त्यांच्या कामाचे अधिकार दुसऱ्याला पण देऊ शकतात. पण कोणाला देऊ शकतात? ते जो कमीत कमी डेप्युटी कलेक्टर पाहिजे. ठीक आहे, त्याच्या खालचा जर रँक असेल त्यांना देता येणार नाही. आणि राज्य निवडणूक आयोग त्यांच्या कामाची जबाबदारी कमीत कमी वॉर्ड ऑफिसर असलेल्या व्यक्तीला देऊ शकतात. म्हणजे याच्या खालचा जर असेल तो ऑफिसर त्याला देता येणार नाही. ठीक आहे, काही कामं असतील राज्य निवडणूक आयोगाचे ते अदर गव्हर्नमेंट सर्वंटला पण देऊ शकतात. पण त्यासाठी क्रायटेरिया डेप्युटी कलेक्टर कमीत कमी रँक आणि इकडे वॉर्ड ऑफिसर. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे यामध्ये सांगितलेलं आहे की इलेक्शन ऑल द ऑफिसर्स अँड द मेंबर ऑफ द स्टाफ अपॉइंटेड ऑर डिप्लॉयड बाय फॉर द प्रिपरेशन ऑफ इलेक्टोरल रोल अँड कंडक्ट ऑफ इलेक्शन ऑफ द कॉर्पोरेशन अंडर दिस ऍक्ट ऑर द रूल शॅल फंक्शन अंडर द डायरेक्शन ऑफ द कंट्रोल ऑफ द स्टेट इलेक्शन कमिशनर. हा जो कोणी माणूस अपॉइंट केलेला आहे राज्य निवडणूक आयोगातर्फे, त्या माणसाला मतदार यादी बनवायचं काम आणि निवडणूक घेण्याचं जे आहे नियोजन, ते सर्व कामं त्याला स्टेट इलेक्शन कमिशनरच्या अंडरच ते करावे लागतील. ठीक आहे, म्हणजे राज्य निवडणूक आयुक्ताच्या देखरेखीखालीच तो माणूस काम करणार. कुठली कामं? त्याला ज्या कामासाठी नेमले ते कामं तर करायचीच आहेत. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचं काम किंवा मतदार याद्या बनवायचं काम, हे सर्व तो गोष्टी करणार राज्य निवडणूक आयुक्ताच्या देखरेखीखाली. ठीक आहे, आणि त्यांच्या डायरेक्शननुसार, म्हणजे त्यांच्या निर्देशानुसार. ठीक आहे, पुढे नंतर काय सांगितलं? 18AA. हा, त्याला सगळे जे कामं करायचे ना ते तटस्थ करायचे आहेत आणि कुठलाही, म्हणजे इथे लिहिले बघा, फेअर अँड फ्री इलेक्शन, फेअर अँड फ्री इलेक्शन, त्या माणसाला ते कामं करताना निपक्षपाती काम करायचं आहे आणि न्यायाच्या दृष्टीने काम करायचं आहे. ठीक आहे, कोणत्याही तरी पक्षाला किंवा कुठल्या तरी व्यक्तीला त्या इलेक्शनमध्ये फायदा होईल निवडणुकीचा, असं त्याला काम करायचं नाही. फेअर अँड फ्री इलेक्शन असं त्याला काम करायचं. 18AA मध्ये काय सांगितले? पॉवर ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर टू इश्यू डायरेक्शन टू प्रिव्हेंट इम्पर्सोनेशन. ठीक आहे, म्हणजे काय आहे, जर एखाद्या मतदान यादीमध्ये चुकीचे लोक नाव एनरोल करत असतील, म्हणजे काय आहे, समजा माझ्या आधार कार्डचा फायदा दुसरा कोणी व्यक्ती घेत असेल आणि त्याच्यावर चुकीचा फोटो चिपकवत असेल, तर अशा गोष्टीला आळा घालायचं काम आहे स्टेट इलेक्शन कमिशनर. म्हणूनच त्याने सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुम्ही वोटिंगला येणार त्या दिवशी तुम्ही काय करा, ॲट द टाइम ऑफ पोलिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही वोटिंग येणार, तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड आणि एक फोटो आयडेंटिटी घेऊन यायची सोबत. कारण की यामध्ये तोताईगिरी जी आहे, चिटिंग, फ्रॉड, ह्या गोष्टी थांबवायसाठी करायचं. ठीक आहे, म्हणून इलेक्शन कमिशनरकडे ते आहेत अधिकार 18AA च्या नुसार की तुम्हाला तुमचं वोटिंग आयडेंटिटी किंवा वोटर्स कार्ड घेऊन जायचं आहे ॲट द टाइम ऑफ पोलिंग. हे कुठे सांगितलेलं आहे? अंडर द प्रोव्हिजन ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951. नंतर 19 मध्ये काय सांगितलेलं आहे? डिव्हिजन ऑफ मुंबई इंटू सिंगल मेंबर वॉर्ड, म्युनिसिपल इलेक्शन रोल देअरफॉर.
म्हणजे 19 मध्ये काय सांगितलेलं आहे, वॉर्डची रचना करणे, ठीक आहे. त्यानंतर एका वॉर्डात एक सदस्य अशी विभागणी करणे आणि त्या वॉर्डासाठी मतदार यादी तयार करणे हे काम दिलेलं आहे इलेक्शन कमिशनरकडे किंवा स्टेट इलेक्शन कमिशनकडे अंडर सेक्शन 19 फॉर द पर्पजेस ऑफ इलेक्शन ऑफ कॉर्पोरेशन. महानगरपालिकेचे निवडणूक घेण्यासाठी द स्टेट इलेक्शन कमिशनर शाल फ्रॉम टाइम टू टाइम बाय नोटिफिकेशन in the official gazette divide the area of Briya Mumbai into wards and specify the boundaries therefore so that as far as practicable all wards shall be compact areas and the number of person in each ward according to the latest census figure shall approximately by the same each of the ward shall elect only one councillor. काय म्हणणं आहे याच्यात की राज्य निवडणूक आयुक्त काय करणार, प्रभागाची रचना करणार, त्या प्रभागाची विभागणी करणार, त्यामध्ये योग्य रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, लोकसंख्येनुसार त्या प्रभागाची क्षेत्र ठरवले पाहिजे, जनगणनेचा किंवा सेन्ससचा ती जी आकडे आहेत त्याचं हेल्प घेऊन त्या प्रभागाची रचना केली पाहिजे. एका प्रभागात एकच व्यक्ती किंवा एकच सभासद निवडून येईल अशी ते प्रभागाची रचना पण करायची आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे provided that before such notification is published, a draft therefore shall be published in the official gazette and such other manner as the opinion of the state election commissioner is best calculated to bring the information to notice of all person likely to be affected thereby together with a notice. रचना करायच्या पहिले नाही का एक रफ किंवा ड्राफ्ट मधली जी रचना आहे ती पब्लिश केली पाहिजे आणि काही लोकांना जर तिच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर ते त्यांचे जे आहेत फीडबॅक ते आयुक्तपर्यंत देऊ शकतात. त्यानंतरच मग ते सगळ्या गोष्टी फायनल होतील, ठीक आहे. हे सांगितलेलं तिथे. त्यानंतर आपल्याला बघायचं पुढचं 20 डिलीट आहे, 21 बघायचं. राईट टू वोट, कोणाला अधिकार आहे वोटिंगचा, ज्या माणसाचं नाव त्या मतदार यादीमध्ये आहे त्यालाच वोटिंगचा अधिकार आहे. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट एव्हरी पर्सन हुज नेम इज इन द म्युनिसिपल रोल शाल बी एंटायटल टू वोट ॲट अ वॉर्ड इलेक्शन अँड एव्हरी पर्सन हुज नेम इज नॉट इन द रोल नॉट एंटायटल टू वोट. म्हणजे राईट टू वोट तुम्हाला मतदानाचा अधिकार सेक्शन 21 मध्ये महानगरपालिकेच्या ऍक्टमध्ये दिलेलं आहे. जर तुमचं नाव मतदार यादीत असेल तर तुम्ही वोटिंग करू शकता, जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल तर तुम्ही वोटिंग करू शकत नाही, हे सांगितलेलं आहे 21 मध्ये. 21A डिलीट आहे, 21B डिलीट आहे, 21C पण डिलीट आहे, 21D पण डिलीट आहे. 22 बघू आपण. इलेक्शन ऑफ काउन्सिलर. द डेट फॉर जनरल वॉर्ड इलेक्शन ऑफ काउन्सिलर अँड इलेक्शन टू फिल कॅज्युअल वॅकन्सी शॅल बी फिक्स बाय द स्टेट इलेक्शन कमिशनर. ते जे काय असेल तारीख, निवडणूक कधी घ्यायची, कुठल्या तारखेला घ्यायची, सर्व अधिकार स्टेट इलेक्शन कमिशनकडे राहील, ठीक आहे. म्हणजे सार्वत्रिक निवडणुका ज्या असतात मुंबई महानगरपालिकेच्या अंडर सर्व प्रभागांच्या, किंवा एखादा प्रभाग रिकामा झाला आहे किंवा एखाद्या वॉर्डातला व्यक्ती किंवा वॉर्ड तो जो आहे नगरसेवक त्याची जागा रिकामी झाली आहे, ती कधी त्याची इलेक्शन घ्यायची आहे, त्या जागेवर कधी निवडणूक घ्यायची आहे, हे सर्व अधिकार स्टेट इलेक्शन कमिशनरकडे आहेत. थोडक्यात काय, निवडणुका आयोजन करणे, निवडणुकाची तारीख ठरवणे हे सगळं कोण करणार, डेट ऑफ इलेक्शन कोण ठरवणार, सेक्शन 22 नुसार स्टेट इलेक्शन कमिशनर. नंतर 23 डिलीट आहे, 24 डिलीट आहे आणि आजचं आपल्याला शेवटचं बघायचं 25. त्यानंतर आपण पुढचं बघूया कारण ऑलरेडी वेळ झालेला आहे. नोटीस टू बी गिवन ऑफ द डे फिक्स फॉर वॉर्ड इलेक्शन. जर एखादी इलेक्शन घ्यायचं ठरवलंय, एखादं इलेक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे स्टेट इलेक्शन कमिशनरने, तर त्या व्यक्तीला पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्यावी लागेल, लोकल न्यूजपेपरमध्ये. नंतर जागोजागी कॅम्पेन घ्यावे लागतील, पोस्टर चिपकावे लागतील, या दिवशी इलेक्शन आहे, या वॉर्डमध्ये ते इलेक्शन आहेत आणि त्याची डेट काय आहे, सर्व गोष्टी. समजा एकच वॉर्डातला मेंबर डिस्क्वालिफाय झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल किंवा त्याने राजीनामा दिला असेल आणि ती जागा खाली झाली असेल, रिकामी झाली असेल, ती भरायची असेल, तर त्या वॉर्डमध्ये कधी निवडणूक घ्यायचं आहे हे सर्व अधिकार तर स्टेट इलेक्शन कमिशनरकडे आहे. पण त्यांची जी काही डेट ठरलेली आहे ती डेट
लोकल न्यूजपेपरमध्ये पब्लिश करणे, जेणेकरून तिथले जे वॉर्ड मेंबर्स आहेत किंवा वॉर्डमधले जे काही लोक आहेत मतदार, त्यांच्यापर्यंत ती डेट गेली पाहिजे, प्रचार केला पाहिजे, कधी आहे निवडणूक, कधी नियोजित केलेला आहे आम्ही निवडणूक. लोकल न्यूजपेपरमध्ये तर द्यायचंच आहे, त्यातल्या त्यात त्या प्रभागात त्या वॉर्डमध्ये पोस्टर पण लावायचे आहेत आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. आणि जर सार्वत्रिक निवडणूक असेल, कंप्लीट मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्यायची असेल, जी असते दर 5 वर्षानंतरची, तर त्याचं पण जाहिरात पेपरमध्ये द्यायची आहे. तसं तर निवडणूक आयोग ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. बट तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत की इलेक्शन रिझल्ट कधी डेट डिक्लेअर होणार आहे, इलेक्शनचं रिझल्ट डेट, नंतर पोलिंगची डेट, कधी मतदान करायचे ते तारीख, त्यानंतर ज्यांना उभं राहायचे त्या लोकांना कधीपर्यंत अर्ज सादर करायचा, ह्या सर्व गोष्टी इन डिटेल निवडणूक आयोगाला सांगाव्या लागतात. ठीक आहे. तर आज आपण 25 पर्यंत स्टॉप करू. आपण 4 पासून सुरुवात केलं होतं, 25 पर्यंत आलोय. हा जो आहे दुसरा चॅप्टर, हा मोठा आहे, सेक्शन 4 ते सेक्शन 60. त्यातलं आपल्याला 4 ते 34 खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सिलेबसनुसार. बट आपल्याला 34 ते 60 मध्ये पण जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या पण बघायच्या आहेत. आज आपण 25 पर्यंत आलो आणि इथं थांबतोय. एकदा थोडीशी फास्टमध्ये रिव्हिजन करूया सर्व सेक्शनवर. ठीक आहे. बघू इथं काय येतं. हा चॅप्टर 2, त्याचं नाव होतं म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन, तेच महानगरपालिकेची रचना. पहिलं होतं सेक्शन 4 म्युनिसिपल ऑथॉरिटी, कुठले कुठले आहेत ऑथॉरिटीज. कॉर्पोरेशन आहे, स्टँडिंग कमिटी आहे, इम्प्रुव्हमेंट कमिटी आहे, मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कमिटी आहे, एज्युकेशन कमिटी आहे, वॉर्ड कमिटी आहे, मेयर आहेत, म्युनिसिपल कमिशनर आहे आणि जनरल मॅनेजर आहे. या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं बघितलं आपण रचना कशी होती. 227 काउन्सिलर्स आहेत. ठीक आहे. ते जनतेतून निवडून येतात, 5 नॉमिनेटेड आहेत. त्यानंतर आपण बघितलंय रिझर्वेशन, बघितलंय की SC ST OBC या सर्वांचं रिझर्वेशन, त्यातल्या महिलांना 50% रिझर्वेशन. ओके. त्यानंतर आपण बघितलंय 5 मध्ये त्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायची आहे. जर तो राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर त्या जातीचं त्याला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सबमिट करायची आहे. नसेल तर 6 महिन्याच्या आत द्यायचं आहे, हे पण बघितलंय. नंतर 6वं होतं की ड्युरेशन 5 वर्षासाठी राहील. महानगरपालिकाची ड्युरेशन संपली की ऑटोमॅटिकली त्या नगरसेवकाचे पण ड्युरेशन संपून जाईल. हे 6A मध्ये सांगितलेलं आहे. नंतर 6B मध्ये सांगितलेलं आहे, तेच त्याचं ड्युरेशन सांगितलेलं आहे. आणि इलेक्शन टू कॉन्स्टिट्यूट द कॉर्पोरेशन शॅल बी कम्प्लिटेड बिफोर द एक्सपायरी ऑफ ड्युरेशन ऑफ स्पेसिफाईड. आणि पुढचं जे इलेक्शन घ्यायचं आहे महानगरपालिकेचं, ते पुढचं टर्म संपायच्या आधीच घ्यायचं आहे. ठीक आहे. चालू टर्म संपायच्या आधीच ते इलेक्शन घ्यायचं आहे. 7वं डिलीट आहे, 7A डिलीट आहे, 7B मध्ये सांगितलेलं आहे काउन्सिलर टू व्हॅकेट ऑल ऑफिसेस. जसं नगरसेवक पद जाईल त्यासोबत त्याचे सर्व अधिकार पण जातील. पुढच्या इलेक्शनसाठी तो पात्र आहे, री एलिजिबल पण आहे. 9व्या मध्ये सांगितले जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल, रेजिग्नेशन दिलं असेल, डिस्क्वालिफाय झाला असेल तर ती निवडणूक घ्यायची आहे. आणि त्याचा कालावधी तेवढाच राहील जेवढा गेलेल्या माणसाचा बाकी होता कालावधी. नंतर जर 6 महिन्याच्या म्हणजे 6च महिने बाकी असतील आणि ती जागा रिकामी झाली असेल आणि पुढची इलेक्शन 6 महिन्यात नसेल तर मग इलेक्शन घ्यायचं नाहीये, हे पण सांगितलेलं आहे. 10 मध्ये सांगितलेलं आहे की जे माणसं निवडून येतील सदस्य नगरसेवक त्या लोकांचं ऑफिशियल गॅजेटमध्ये नाव प्रसिद्ध करायचं आहे, हे काम स्टेट इलेक्शन कमिशनर करणार. 11 मध्ये सांगितलेलं आहे की मतदार यादीमध्ये नाव असेल तोच माणूस समजा मतदान करू शकतो. त्यानंतर सांगितलेलं आहे की मतदार यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला उभं राहता येईल. 14A डिलीट, 15 डिलीट, 15A डिलीट. 16 मध्ये सांगितलेलं डिस्क्वालिफिकेशन, वेगवेगळे डिस्क्वालिफिकेशन आहे. आमदार असेल तर उभं राहता येत नाही, खासदार असेल तर उभं राहता येत नाही. IPC 505 153 अंतर्गत गुन्हा असेल, दोषी ठरवला असेल तर उभं राहता येत नाही. 6 वर्षासाठी डिस्क्वालिफाय. 2 पेक्षा जास्त आपत्ती असतील डिस्क्वालिफाय. आपत्ती लपून ठेवले डिस्क्वालिफाय. कमिशनर असाल, महानगरपालिका कर्मचारी असाल, गव्हर्नमेंटमधले कर्मचारी असाल, उभं राहता येत नाही, डिस्क्वालिफाय. त्यानंतर जज असणार स्मॉल कॉज कोर्टचे, डिस्क्वालिफाय.
नंतर बाकी गोष्टी आहे की तुम्ही भ्रष्टाचार केला असणार, डिस्क्वालिफाय. अजून कुठल्या कारणाने तुमचं वर्तणूक बरोबर नाही, स्टेट गव्हर्नमेंटने तुम्हाला म्हणजे ठरवलं दोषी, तर डिस्क्वालिफाय, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही नगरसेवक आहात आणि तुम्ही महानगरपालिकेच्या कामात काहीतरी अडथळा निर्माण केला किंवा काहीतरी इन्फ्लुएन्स केला कुठल्या तरी ॲग्रीमेंट सोबत किंवा पैशाचा काहीतरी झोल केला असेल, या सगळ्या गोष्टी डिस्क्वालिफाय. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं आहे 17. जर कंटिन्यू तुम्ही 3 महिने ॲब्सेंट राहिले विदाऊट एनी रिझन, तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. आणि तुम्ही 3 महिने ॲब्सेंट राहिले पण तुमच्याकडे कारण असेल आणि ते महानगरपालिकेला मान्य असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार नाही. पण एखादं कारण असेल आणि तुम्ही कंटिन्यू 12 महिने ॲब्सेंट राहिले, ते भलेही महानगरपालिकेला मान्य असेल, पण 12 महिने जर तुम्ही ॲब्सेंट राहत आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या जनतेचं काहीच प्रश्न मांडत नाही आहे किंवा जनतेसाठी काहीच काम करत नाही, तर तुम्ही त्या वॉर्डमधून डिस्क्वालिफाय होणार, तुमचं नगरसेवक पद चाललं जाणार. ठीक आहे. 18 मध्ये काय सांगितलंय, 17 मध्ये ते सांगितलं डिस्क्वालिफिकेशन 3 महिने आणि 12 महिने. 18 मध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही डिस्क्वालिफाय झाले असणार आणि तुम्हाला दाद मागायची असेल तर तुम्ही स्मॉल कॉज कोर्टमध्ये जाऊ शकता. तिथले जे चीफ जज असतील ते जे काही निर्णय देईल ते अंतिम राहील. 18 मध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटने गिल्टी किंवा तुम्हाला दोषी ठरवलं असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. 18A मध्ये काय सांगितलेलं आहे, स्टेट इलेक्शन कमिशनरकडे सगळे अधिकार आहेत. निवडणूक कधी घ्यायची आहे, स्टेट इलेक्शन कमिशनने कुठल्या तरी अधिकारीला त्यांच्या वतीने काम करण्याचे कर्तव्य दिले असतील किंवा अधिकार दिले असतील, तो व्यक्ती डेप्युटी कलेक्टरपेक्षा कमी नसावा आणि वॉर्ड ऑफिसरपेक्षा कमी नसावा त्याची रँक. त्या माणसाकडे ते स्टेट इलेक्शन कमिशन त्यांची कामं देऊ शकते. त्यानंतर तो जो कामं करतोय, इलेक्शन यादी बनवणे, इलेक्शन कंडक्ट करणे, हे सर्व गोष्टी तो स्टेट इलेक्शन कमिशनरच्या देखरेखीखाली करणार, त्यांच्या आदेशानुसारच करणार. तो फ्री आणि फेअर काम करणार. ठीक आहे. नंतर 18A मध्ये काय सांगितलंय, ते जे आहे ना डुप्लिकेट वोटर आय डी किंवा डबल मतदान करणे, हे सर्व गोष्टी थांबवण्याचे काम 18A मध्ये स्टेट इलेक्शन कमिशनरने सांगितलेलं आहे. त्यामुळेच इलेक्शनच्या वेळेस पोलिंगच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी वोटिंग आहे त्या दिवशी मतदान केंद्रावर आपण ते ओळखपत्र दाखवूनच तुम्हाला एंट्री मिळेल. 19 मध्ये सांगितलेलं आहे की प्रभागाची रचना कशी करायची आहे, या सर्व गोष्टी स्टेट इलेक्शन कमिशनर ठरवणार. ती रचना केल्यानंतर एक ड्राफ्ट किंवा एक रफ ड्राफ्ट तुम्हाला पब्लिश करायचा आहे आणि तिथल्या प्रभागातल्या लोकांना काही त्याच्यावर आक्षेप असेल तर ते त्याच्या घेऊ शकतात, काही ऑब्जेक्शन असेल ते घेऊ शकतात, काही सजेशन असेल ते देऊ शकतात आणि त्याच्यावर त्यांचं निराकरण झाल्यावरच त्या गोष्टी पुढे जातील. 21 मध्ये काय सांगितलेलं आहे, तुमचं नाव जर मतदान यादीत असेल तर तुम्हाला मतदान करता येईल, तुमचं नाव मतदान यादीत नसेल तुम्हाला मतदान करता येणार नाही. हे राईट टू वोट आहे. 21A डिलीट आहे, 21B डिलीट आहे, 21C डिलीट आहे, 21D डिलीट आहे. 22 मध्ये सांगितलेलं काय आहे की इलेक्शन ठरवायची जे डेट आहेत, इलेक्शन कधी घ्यायचं, हे सर्व अधिकार इलेक्शन कमिशनरकडे आहे. ती एका प्रभागासाठी असेल किंवा मग सर्वच प्रभागासाठी असेल, ते सर्व अधिकार इलेक्शन कमिशनरकडे आहेत डेट ऑफ इलेक्शन ठरवण्याचे. 23 डिलीट, 24 डिलीट. 25 मध्ये काय सांगितलेलं आहे की नोटीस, इलेक्शन ठरवत असाल, जी काही तुमची डेट ठरवली असेल किंवा तुमचा टाइम टेबल ठरवला असेल, या दिवशी मतदान होईल, या दिवशी मतदानाचा रिझल्ट लागेल, या दिवसापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल, हे सर्व टाइम टेबल तुम्हाला लोकल न्यूजपेपरमध्ये पब्लिश करायचं आहे. ज्या वॉर्डात इलेक्शन आहे तिथं पण प्रचार करायचा आहे किंवा सर्वच ठिकाणी इलेक्शन असेल तर मग पूर्ण त्या क्षेत्रातच तुम्हाला प्रचार करायचा आहे. सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत 25 मध्ये. आय होप सो तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि आपला वेळ संपलेला आहे 1.5 तास, त्याच्यामुळे आपण स्टॉप करूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. 4 ते 25 सेक्शनपर्यंत आपण आलो. आता 25 ते 60 पर्यंत आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू आणि त्यानंतर सोबतच आपण पॅरलली बॉम्बेबद्दल काही गोष्टी बघतोय, त्या पण आपण कंप्लीट करणारच आहोत. चलो, थँक्यू. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. काही सुधारणा असतील तर मला सांगा आणि स्वतः एकदा हा कायदा वाचावा. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचला तरी चालेल, मराठीत वाचला तरी चालेल. 130 मार्क्ससाठी आहे हे. या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तरच पुढचा व्हिडिओ बनवणार. कमीत कमी 100 किंवा 100 लाईक्स आले पाहिजे या व्हिडिओला. थँक्यू. बाय बाय.